हो ना. तर चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ. काल मृदुला देशपांडे मॅडमनी दशक सुरू केलेलं आहे आणि अत्यंत सुंदर पद्धतीने त्यांनी सांगितलं. मी एक 10-15 मिनिटं सकाळी ऐकला आणि फारच छान वाटलं ते आणि मी मिस केल्याबद्दल दिलगिरी. काल एक खूप महत्वाचं काम होतं. मी जायचं ठरवलं, मोठी अपॉर्च्युनिटी होती आणि मी जायचं ठरवलं आणि सुलक्षणा मॅडमला म्हटलं तुम्ही हे करा, पण नंतर मला वाटलं नाही जायचंय मला. असं थोडस अर्धा पाऊण तास चलबिचल झाल्यावर मी गेले नाही. पण आज तोच फोन चालू होता आणि लोकांना आपलं कामही आवडतंय आणि वेगळं पण दिसतंय विशेष म्हणजे. तर हे महत्वाचं मृदुला मॅडमनी छान सांगितलेलं आहे. ओव्या वाचलेल्या आहेत त्यांनी महत्वाच्या, आणि ओव्या वाचल्यामुळे एक वेगळा फील निर्माण होतो. तर काही काही ओव्या त्यांनी वाचलेल्या आहेत, तर ते मला ऐकायला छान वाटलं. आणि मृदुला मॅडम आपल्या रामदास स्वामींच्या भक्त आहेतच, तर त्या जवळच राहतात. हे तुमच्या मागचा परिसर का मॅडम दिसतोय तो? नाही. हा शिवतरगळीचा परिसर आहे. मी उठते म्हणजे शिवतरगळीला. शिवतरगळ दिसेल, जिथं दासबोध संपूर्ण हा, दिलेलं आहे. खूप छान आहे बघा सगळ्यांनी. आणि हा जरूर शिवथरगडला भेट दिली नसेल तर जरूर द्या. खूप व्हायब्रेशन सुंदर आहेत, मस्त आहे. मॅडम तुम्ही अजून बारीक झालात का हो? हो ना. का बरं? काही कळत नाहीये, पण आपोआप बारीक होत चाललीय. पण मला ते कालच्या व्हिडिओ बघताना खूप फील झालं, म्हटलं तुम्हाला हे नक्की विचारू. ताण हम्म. घेऊ नका, स्ट्रेस घेऊ नका. ठीक आहे. हे जे आता आपण शिवतरघळी बद्दल थोडंसं बोलते 2 मिनिटं आधी. हा बोला की. शिवतरघळीला जसा रेंज लागत नाही की नाही, म्हणजे तो प्रयोग सगळ्यांनी करून बघितलेला आहे. तर हं, आपण सज्जनगडावरती गेलो ना, तर समाधीचा जो मधला परिसर आहे ना मंदिराचा, आता आता तिथं जिओची रेंज लागत आहे. पण इतके वर्ष कुठलाही फोन ऑटोमॅटिक जॅमर तिथं तयार होतो. त्या एका हं, कमानीच्या आतमध्ये गेलं ना, की तिथून पुढे फोन लागतच नाही. हं, हं. हां, म्हणजे काहीतरी पूर्वीच्या मंदिरांमध्ये ही नक्कीच काहीतरी व्यवस्था आहे. म्हणजे शिवतरघळीमध्ये आपण ॲटलीस्ट म्हणू शकतो, की नाही ते तिथे संपूर्ण डोंगर आहेत ना सगळे, आणि हां, ती घळ हां, अशी सगळ्या ह्याच्यात आहे ना, सापळ्यात आहे हां. त्यामुळं. त्यामुळं तिथं लागत नाहीये. पण हं. इथं तर पूर्ण वर हां, टेक्नॉलॉजिकली बंदोबस्त आहे. हां, हां. तर ते पण खूप ऊर्जा छान. तुफान आहे. अगदी, अगदी. म्हणजे मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. आणि तेव्हा मी ध्यान खरंच केलं पाहिजे तिथे, ध्यान. आपण एकदा खरी टूर काढूयात. कारण मी सांगते, माझा आधी ध्यानाशी संबंध नव्हता. विहंगमशी जोडल्या गेले आणि ध्यानाकडे वळले हं, मी. हं, माझा ध्यानाशी संबंध नव्हता. पण हे जेव्हा ध्यान कळायला लागलं ना, काय आहे ते, तर तेव्हा मला शिवतरघळीमध्ये बसल्यावर काय-काय झालं होतं ते जाणवलं होतं. हं, अ, हं, तिथं मला जी काही स्तोत्र माहिती आहेत, हं, आता कल्याणकरी रामराया हे मी जेव्हा तिथं हं, म्हणजे मी म्हणत नव्हते. वंदना मॅडम आहेत आमच्या, त्या म्हणत होत्या. आणि त्या सांगत असताना मला इतकं मलाही पाठ होतं, मी पण म्हणत होते, पण मला इतकं रडू आलं, तिथं काहीही कळलं नाही. मी किती म्हणजे आयुष्यामध्ये कधीही इतकी रडली नसेल, इतकी त्या दिवशी तिथं रडले होते. पण हं, आता ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे इथं विहंगमशी जोडल्यावरती त्या सगळ्या हं, गोष्टी आठवतायत आणि जाणवतायत. म्हणजे कुठेतरी आतमध्ये होतं, हं, ते हं. बाहेर काढण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. ते लिहून ठेवा, पण तुम्ही लिहिल्याला महत्व येते. हां, तुम्हाला नाही हे तिथे शिवथरगळीच्या इथे हे झालं होतं, ते हं, ऊर्जा हं, कनेक्शन होतं. आपण हं, कनेक्शन केलं, आपण हायर ऊर्जेत गेलं की अश्रू आपोआप येतात. का तर हं, हं, शरीरातली उष्णता वाढलेली असते, आपल्याला फील नाही होती, पण हं, हं, उष्णता हं, वाढल्यावर पाणी घाम येणारच. तर ते भराभरा डोळ्यातनं अश्रू येणं म्हणजे हायर ऊर्जा आणि कनेक्शन जिथे गेलो आहोत त्या हं, 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 ऊर्जेशी कनेक्शन होतं. आपलं आपलं काही व्हायब्रेशनल अटॅचमेंट असते, त्यामुळे ते तसं होतं. तर खूप छान अनुभव आला. आपल्या श्रद्धा चाफेकर मॅडम आहेत ना, तर हं, श्रद्धा हं, हं. चाफेकर मॅडमना पण खूप सुंदर शिवथरगळीचे अनुभव आलेले आहेत. त्यांनी मला शेअर केले होते. तर जरूर एकदा अनुभूती घ्यावी असं हे ठिकाण आहे. तुम्ही म्हणताय ना मॅडम, तुम्हीच काढायची आपली ट्रिप, कोऑर्डिनेटर बनायचं. नाही, आता काय होईल माहिती का? कालच मी सांगितलं नाही तीर्थाटनाला म्हणजे तुमच्या सोयीने केव्हा हा काय नाही नाही. होईल? सहल काढूयात, काहीच प्रश्न नाही. काल मी सांगितलं की उगीच देवदर्शन करत म्हणजे तीर्थाटन करत बसायचं नाही, वेगवेगळ्या तीर्थांना भेटी द्यायच्या नाहीत. आज नाही आपणच नाही, सांगायचं. आपण जाऊ ना. आपण जायचं तुमच्या जायचं. घरी पण राहू ना. हो, अगदी 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 खूप मॅडमचं छान. घर आलिशान आहे, आलिशान, आणि निसर्गाच्या परिसरात आहे.
मला म्हणजे तुम्ही सांगितल्यावर यायची इच्छा झालीये तुमच्या घरी. अगदी अगदी अवश्य सगळ्यांनी खरंच या, काहीच हरकत नाहीये. खूप छान परिसर आहे आणि पावसाळ्यामध्ये तर अप्रतिम संपूर्ण, म्हणजे कुठेही बाहेर जायची गरज नाही. मी आपण ट्रॅव्हल कसं टूर. करायचं मॅडम, पिरॅमिडला राहायचं एक दिवस, कुठून कुठून येणार असतील. पिरॅमिडला राहून तुमच्या शिवथरगडीला एक दिवस तुमच्याकडं यायचं किंवा धावती भेट द्यायची. आणि शिवथरगडीवरून डायरेक्ट परत पिरॅमिडला येऊन राहून लोक त्यांच्या त्यांच्या घरी जाऊ शकतात. असं 3 दिवसाची काढू. चालेल चालेल. म्हणजे ध्यान नक्की. पिरॅमिडलाही होईल आणि तिथेही होईल. बघूयात कसा चालेल. योग होतो. तुमच्या सोयीनेच तुम्ही ठरवून अरेंज करा. म्हणजे हे दासबोध वाचनाचं फलित झालं. सगळ्यांना तुम्ही दिलं, सगळ्यांना प्रसाद दिला, असं ते होईल. होईल, होईल, होईल. नक्की नक्की. चला, करा मॅडम सुरू. सुरुवात कालच्याच ओवीपासून करत आहे. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सर्वप्रथम मी विहंगम च्या मंगलताईंचे मनापासून आभार मानते की त्यांनी हा दासबोध वाचनाचा निरूपणाचा संकल्प घेतला आणि आम्हाला सगळ्यांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलं. खरं तर त्यामुळे आहे ना, हा समास म्हणजे दासबोध आतापर्यंत वाचला होता, पण ह्या समासाचा आपल्याला आता 8व्या समासाबद्दल बोलायचे, निरूपण करायचंय. आधी जरी नुसता अर्थ वाचायचा असं मनामध्ये जरी ठरवलं तरी मन आपलं कुठेतरी असतं ना, की कुठेही आपलं चुकू नये. ह्या दृष्टीने ह्याचा अभ्यास इतका मनापासून केला गेला की ह्याचं खरं श्रेय जे आहे ते मंगलताईंना जातं. मी सुरुवातीला एकदा सांगितलेलं होतं की आमच्यामध्ये काय काय गुण आहेत ते मंगलताई बरोबर काढून घेतात आणि खरी कसं काय माहिती नाही, पण त्यांनी हा दासबोध वाचनाचा म्हणजे ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय हा अनेकदा त्या म्हणत होत्या, पण दासबोध हा कधी उल्लेख झाला नव्हता आणि अचानक डायरेक्ट आपण हे घेऊयात असं म्हणूनच पुढे आलं. म्हणून मंगलताईंचे मनापासून आभार. कालपर्यंत आपण 5 समास आपले झालेले आहेत. 8वा दशक चाललेला आहे. ज्ञान दशक याला समर्थांनी म्हटलेलं आहे. तर स्थूल पंचमहाभूतेपर्यंत पण काल आपण आलेलो आहेत. आज आता पुढचा म्हणजे 6वा जो समास आहे त्याचं नाव आहे दुश्चित्त निरूपण. दुचित्त. आता दुश्चित्त म्हणजे काय? आता आपण कसं बघतो, सुबुद्धी, दुर्बुद्धी, सुगंध, दुर्गंध, सुलभ, दुर्लभ. दु लावलं की काय अर्थ होतो तुमच्या लक्षात आलं? म्हणजे इथं काय झालंय, चित्ताचं दुःचित्त म्हणजे चित्त आपलं इकडं तिकडं जात आहे, की जे आवश्यक म्हणजे जिथं आवश्यक आहे तिथं न राहता दुसरीकडे जात आहे, त्याला दुश्चित्त निरूपण असं म्हटलेलं आहे. हा 6वा समास आहे. मग दुश्चित्त होतं म्हणजे काय होतं, तर अंतःकरणाची आपली जी स्थिती आहे ती नीट राहत नाही, ती आपल्या ताब्यात राहत नाही, ती इकडे तिकडे पळत जाते. किंवा ती कधी कधी दुःखमय होते किंवा खिन्न होते, मनाने दुर्बल होते. अशी जर चित्ताची वृत्ती आहे त्या दुश्चित्त म्हणून सांगता येईल. तर समास 6वा दुश्चित्त निरूपण. श्रीराम. श्रोता विनवी वक्तयासी, सत्संगाचा महिमा कैसी, मोक्ष लाभे किती दिवसी, हे मज निरोपावे श्रीराम. धरिता साधूंची संगती, किती दिवसा होते मुक्ती, हा निश्चय कृपामूर्ती, मज दिनास करावा श्रीराम. मुक्ती लाभे तक्षणी, विश्वासता निरूपणी, दुश्चित्तपणे हानी होत असे. आता इथं काय विचारलेलं आहे, श्रोता विनवी वक्तयासी म्हणजे समर्थांना विचारलंय सत्संगाचा महिमा कसा आहे, आणि सत्संगाचा महिमा त्याला जर समजा मी केलं तर मोक्ष लाभे किती दिवसी, किती दिवसात मोक्ष लाभणार आहे. धरिता साधूची संगती, किती दिवसा होते मुक्ती, हा निश्चय कृपामूर्ती मज दिनास करावा. मुक्ती लाभे तक्षणी, रामदास स्वामी काय सांगत आहेत, मुक्ती लाभे तक्षणी विश्वासता निरूपणी म्हणजे तुम्ही तुमचे जे साधू किंवा तुम्ही ज्या सत्संगाशी संबंधित आहात, जे तुम्हाला निरूपण करून सांगत आहात, तर त्यांच्या बोलण्यावर तुम्ही जर समजा विश्वास ठेवला तर तत्क्षणी तुम्हाला मुक्ती लाभलेलीच आहे. मात्र तुमच्या दुश्चित्तपणामुळे तुमची हानी होत असेल. मन होते अकस्मात, त्यास करावे निवांत कोणे परी, मनाच्या तोडून ओढी
श्रवणी बसावे आवडी, सावधपणे घडीने घडी काळ सार्थकी करावा. मग आता ते म्हणतात आपलं मन इकडं तिकडं जात आहे, मान्य आहे, अगदी मान्य आहे. पण मग काय करायचं? तर मग ते जे काही सांगतायत आपल्याला साधू संत जे काही सांगतायत ते श्रवण करायला बसावे. वेळ वाया जाऊ न देता सावध असावे. अर्थ प्रमेय ग्रंथांतरी शोधून घ्यावे अभ्यंतरी. म्हणजे जे काही साधूने सांगितले ते आपण संदर्भ ग्रंथ शोधून काढावेत आणि त्याच्यामध्ये अर्थ तो बघून घ्यावा आणि सिद्धांत प्रमेय हे साठवून घ्यावी. जर समजा कळलं नाही तर पुन्हा पुन्हा श्रवण करावं, पुन्हा पुन्हा वाचन करावं, ऐकावं, पण ते समजून आल्याशिवाय पुढे जायचं नाही. आता श्रवण करावं. आपल्याला मंगलताई सुद्धा अनेक गोष्टी आपल्याला सांगत असतात. त्यांनी त्या वेबसाईटवर टाकलेल्या आहेत, युट्यूबवर टाकतात. आपल्याला नाही कळलं तर आपण काय करायचं आहे, ते पुन्हा पुन्हा श्रवण करायचं आहे. कधी कधी असं होतं ना, आपलं मन सुद्धा आहे ना, त्या सांगत असतात तेव्हा तिकडे लागत नाही, आपण इकडे तिकडे बघत असतो किंवा घरामध्ये दुसरं काहीतरी चाललेलं असतं. आपलं मनच येते, अजून आपल्याला तितकं त्याच्यावरती कंट्रोल करता आलेलं नाहीये. तर त्याला पुन्हा जागेवर कसं आणायचं आहे हे सुद्धा सांगितलेलं. तर असं जेव्हा होतंय तर तुमच्याकडनं झालंय तेव्हा दुर्लक्षित झाले तर पुन्हा काय करा, पुन्हा त्याचं श्रवण करा. आता हे यासाठी त्यांनी पुढे काय सांगितलेलं माहिती का? अर्थांतर पाहिले म्हणे उगेच करी जो श्रवण, तो श्रोता नव्हे पाषाण मनुष्य वेशे. आता ते काय म्हणतात बरं का समर्थ, अर्थांतर पाहिल्या विण उगीच करी जो श्रवण, म्हणजे नुसतंच उगीच श्रवण केलेलं आहे, तो श्रोता नाही बरं का. तर तो कोण आहे? पाषाण. म्हणजे आपल्याला ते काय म्हटले, दगडेस दगड तू. काय म्हटलेस ते? दगडेस. कधी कधी असं म्हटलं जातं ना, तुझ्या डोक्यात काही कांदे बटाटे भरलेत का, तसं ते इथं समर्थ प्रेमानीच पण आपल्याला पाषाण म्हणतात. तर पाषाण कसं म्हटलेलं आहे त्याचं त्यांनी इथं उदाहरण दिलेलं आहे, की एखाद्या पाषाणापासून जेव्हा मूर्ती बनवायची असते तेव्हा पाथरवट काय करतो, असे घाव घालतो आणि मग त्यामुळे दगडाचा एखादा ढलपा म्हणण्यापेक्षा ढलपे असे दगडाचे बाजूला पडतात. आता तो जो बाजूला पडलेला आहे तो पुन्हा त्या मेन दगडाला चिटकवता येतो का, त्या पाषाणाला चिटकवता येतो का? तर नाही चिटकवता येत. म्हणजे तो पाषाण कसा आहे, चांगला आहे. म्हणजे तो ढलपत तुटला, बाजूला गेला तर तो पुन्हा काही चिटकत नाही. पण मनुष्याच्या बाबतीमध्ये काय होतं, मनुष्याला उपदेशाने एखादी वाईट सवय जर समजा सांगितली तर ती त्याची जी वाईट सवय आहे ना ती तात्पुरती बाजूला जाते, तात्पुरती बाजूला जाते आणि मग पुन्हा ती त्याला येऊन चिकटते. म्हणजे ताई आपल्याला अनेकदा सांगतात लाईक करा, लाईक करा, लाईक करा. त्या खूप रागवल्या की आपण सगळ्यांना न बघता टक 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 लाईक करून जातो. म्हणजे तिथेही कधी कधी विचार करत नाही. पण जोपर्यंत त्या आपल्याला सांगतायत तोपर्यंत 4-5 दिवस आपण अगदी सिन्सिअर, अगदी सगळं मनापासून करतो. पण 6व्या दिवशी पुन्हा पहिल्यासारखे, म्हणजे तो जो आपला अवगुण आहे तो आपल्याला पुन्हा चिकटतो. त्यांनी काय सांगितलंय, पाषाणाचा दगड बाजूला झाला तो चिटकवता आला का? नाही. आपला अवगुण कोणी बोलून बोलून संत सज्जन बाजूला करतात, पण तो अवगुण जो आहे तो काही काळापुरताच बाहेर जातो आणि पुन्हा तो आपल्याला चिकटतो. म्हणून ते म्हणतात तो पाषाण तुमच्यापेक्षा चांगला. आता असो हे बोलणे, घात होता दूषितपणे, दूषितपणाचे गुणे प्रपंचना परमार्थ. दूषितपणे कार्य नासे, दिला मॅडम दूषितपणे थोडा चिंता. आवाज मोठा होईल का? आवाज थोडासा. ओके, थांबा. आधीच ऐकू आलं का? हा आता ठीक. नाही, आधीच ऐकू नसेल आलं तर घ्यायचंय का परत? आलं अगं हो. आलं. आलंय ना, हा. हा ठीक आहे. आता असो हे बोलणे, घात होते दूषितपणे, दूषितपणाचे निगुणे प्रपंचना परमार्थ. दूषितपणे कार्य नासे, दूषितपणे चिंता वसे, दूषितपणे स्मरण नसे, क्षण एक पाहता. दूषितपणे शत्रुजिणे, दूषितपणे जन्म मरणे, दूषितपणे गुणे हानी होये, दूषितपणे नवे साधन, दूषितपणे न घडे भजन, दूषितपणे नवे ज्ञान साधकांचे. म्हणजे आता दूषितपणाच्या इथं उदाहरणं दिलेली आहेत की दूषितपणा म्हणजे काय आहे. तर मनाचा अस्थिरपणा, श्रद्धाहीनपणा, श्रम करण्याचा कंटाळा, लक्षहीनपणा, चित्ताची व्यग्रता, विचारात घोटाळा, निश्चितपणाचा अभाव, ह्या सगळ्या ज्या मनोवृत्ती आहेत त्या दूषितपणाने दाखवल्या जातात. दूषितपणामुळे काय होतं, तर कार्याचा नाश होतो, सदैव काळजी लागते आणि कोणत्याही गोष्टींचे स्मरण राहत नाही. आता इथं ते काय म्हणतात, दूषित म्हणजे एखादा माणूस काय होतं की तो म्हणजे त्याचं मन नसेल लागलेलं. आता तर काय होतं,
माणूस एका जागी बसलेला दिसतो खरा, पण तो तेथे असून नसल्यासारखा असतो. त्याचे मन चंचलपणे हजार विषयांवर चक्रा मारत असते. आता सुद्धा तुम्ही समोर बसलेला असाल स्क्रीनच्या समोर, एखाद्याच मनाने माझ्याकडे बघत असाल, कानांनी ऐकत पण असाल. पण खरी संपूर्णपणे 100% मनाने आपण ऐकतो का? हं? ह्या गोष्टी आतमध्ये जात आहेत का? कित्येकदा असं होतं की आपल्याला समोरची व्यक्ती सांगत असते, आपण त्या व्यक्तीकडे बघत असतो, ऐकत असतो, पण आपल्या मनामध्ये इतर विचार चाललेले असतील तर ते आतमध्ये जात नाही. त्याचप्रमाणे तुम्ही एखाद्या सत्संगाला गेला आणि साधू पुरुष काय सांगतायत तिकडे जर समजा तुमचं लक्ष नसेल, तर तिथं जाऊन बसण्याचा काहीही उपयोग नाही. तुम्ही फक्त समोर येऊन बसला असं होतं. म्हणजे काय? दुष्चितपणा म्हणजे अशांत, अस्थिर, अश्रद्ध आणि अनिश्चित चित्त होय. केवळ माणसाचे ह्यामुळे केवढे नुकसान होऊन जाते. यामध्ये आता कशाची भर पडलेली आहे? तर आळसाची भर पडली की मग जीवत अगदीच वाया जाते. श्री समर्थांना आळशी माणूस अगदी मनापासून आवडत नाही. त्याचे वर्णन ऐका. आळसे राहिला विचार, ह्या सोप्या ओव्या आहेत त्या मी वाचतीये. आळसे राहिला विचार, आळसे बुडाला आचार, आळसे नव्हे पाठांतर काही केल्या. म्हणजे आळसामुळे काय झालं? विचार करण्याची हे झालेली आहे. आचार विचार पण बुडलेला आहे. पाठांतर त्याच्याकडनं काही होत नाहीये. आळसे घडेना श्रवण, आळसे नव्हे निरूपण, आळसे परमार्थाची खूण मळीन झाली, आळसे नित्य नेम राहिला, आळसे अभ्यास बुडाला, आळसे आळस वाढला असंभाव्य, आळसे गेली धारणा वृत्ती, आळसे मळीन झाली वृत्ती, आळसे विवेकाची गती मंद झाली, आळसे निद्रा वाढली, आळसे वासना विस्तारली, आळसे शून्याकार झाली सद्बुद्धी निश्चयाची. म्हणजे माणूस आळशी बनला की त्याला काय होतं? खूप निद्रा घ्यायची सवय लागते, खूप खायचे, खूप खायचे आणि खूप झोप घ्यायची आणि उरलेला वेळ उगीच वाया घालवायचा अशी त्याला सवय लागते. म्हणजे दुःशितपणा, आळशीपणा आणि झोपाळूपणा ही तीन अज्ञानाची लक्षणे आहे. आळसाने झोप घेण्याची सवय वाढते, वासनांचा विस्तार होतो, निश्चय करणारी जी सद्बुद्धी असते ती शून्याकार बनते. माणसाच्या बुद्धीला दोन बाजू आहेत. इंद्रियांच्या द्वारातून आत येणारी दृश्य जगाची माहिती व्यवस्थितपणे रचून दृश्य वस्तूंचे ज्ञान करून देणारी एक बाजू आहे. दृश्य वस्तूंवरून वृत्ती काढून घेऊन अंतर्मुखपणे स्वरूपाकडे पाहणारी दुसरी बाजू आहे. बुद्धीच्या या दुसऱ्या बाजूला सद्बुद्धी किंवा प्रतिभा असे म्हणतात. पण ही प्रतिभा सगळी संपून जाते जर समजा तुम्ही झोपून राहिला तर. निद्रा, आळस आणि दुःशितपणा ही तीन खरी मूर्खांची लक्षणे आहेत. आता असो हे उत्पत्ती, आशंकेचे कोण गती, किती दिवसात होत मुक्ती, सज्जनाचे संगे. तर ते परत आता जो श्रोता आहे तो काय म्हणतोय की ठीक आहे, मला कळलं की माझी काय चूक आहे, पण आता असू दे हे किती दिवसात होते मुक्ती सज्जनाची ते आता मला तुम्ही सांगा. ऐका त्याचे प्रत्यंतर, कथेसी व्हावे निरोत्तर, संत संगाचा विचार आईसा असे, लोहा परिसेसी लागला, थेंबुटा सागरासी मिळाला, गंगे सरिता संगम झाला तक्षणी. आता ते म्हणतात की तुम्ही मला आता सांगा की कधी होणार आहे मोक्ष किंवा कसा मला मोक्ष मिळू शकतोय. तर तेव्हा ते सांगतात की परिसाला जेव्हा लोखंडाला जेव्हा परीस लागते तेव्हा लोखंडाचं काय होऊन जातं? सोनं होऊन जातं. म्हणजे ते सोनं जे होतं ते परत लोखंडामध्ये रूपांतरित होतं का? ते काळं होतं का? नाही. तशीच गंगा जेव्हा समुद्राला जाऊन मिळते, नदी एखादी समुद्राला जाऊन मिळते, तर ती समुद्रच होऊन जाते. म्हणजे ती गंगा काही म्हणजे नदी काही आपल्याला वेगळी बाजूला काढून टाकता येते का? नाही, ती समुद्र होऊन जाते. त्याचप्रमाणे जो अत्यंत सावध आहे, कष्टाळू आहे आणि तत्पर आहे त्यास सत्संगामध्ये ताबडतोब मोक्ष प्राप्त होतो. त्याच्या अंगी हे गुण नाहीत, जे गुण नाहीत त्यांना अत्यंत सूक्ष्म ब्रह्मस्वरूप पाहू म्हटले तरी पाहता येत नाही. ज्याच्या अंगी हे गुण नाहीत, परमार्थाच्या अनुभवांमध्ये शिष्याची बुद्धीच तयार व्हावी लागते, अत्यंत सूक्ष्म बनावी लागते. अशी तयार बुद्धी ज्याच्यापाशी असते त्यास वेळ लागत नाही, तो अनन्य होऊ शकत नाही, त्यास ताबडतोब मोक्ष प्राप्त होतो. ज्याची बुद्धी अत्यंत सूक्ष्म आहे आणि जो अनन्य होऊ शकतो
त्यास स्वरूप साक्षात्कार होण्यास एक क्षण देखील लागत नाही. अनन्य श्रद्धा असल्या वाचून नुसती सूक्ष्म बुद्धी कामास येत नाही. म्हणजे तुम्ही तिथं नुसतं जाऊन बसलाय आणि श्रद्धा नाही ठेवली, तुम्ही हुशार आहात, सगळं मान्य आहे, पण तिथं जेव्हा तुम्ही श्रद्धा ठेवता तेव्हाच तुम्हाला त्याचं फल प्राप्त होतं. प्रज्ञेविण अर्थ न कळे, विश्वासे विण वस्तू ना कळे, प्रज्ञा विश्वासे गळे देहाभिमान. देहाभिमानाचे अंती सहजची वस्तुप्राप्ती, सत्संगे सद्गती विलंबच नाही. सावध साक्षेपी विशेष, प्रज्ञावंत आणि विश्वास, तयास साधनी सायास करण्याची न लगे. म्हणजे ज्याचा ह्याच्यावरती विश्वास आहे, म्हणजे जो मनुष्य आपल्या ध्येयाविषयी जागरूक आहे, जो पुष्कळ श्रम करण्यास तयार आहे, जो प्रज्ञावंत म्हणजे बुद्धिमान आहे, खरा श्रद्धावंत आहे, त्याला साधनांचे कष्ट करावेच लागत नाहीत. आपण योगी कथामृत बघितलेलं आहे. ते वाचत असताना आपल्याला ह्या गोष्टींचा अनुभव अनेकदा आलेला आहे. प्रज्ञावंत म्हणजे बुद्धिमान आणि खरा श्रद्धावंत आहे, त्याला साधनांचे कष्ट करावेच लागत नाही. शिवाय म्हणजे जेव्हा योगी परदेशामध्ये जायला लागतात आणि पहिल्यांदा त्यांना इंग्लिशमधून योगाबद्दल काहीतरी बोलायचं असतं, तेव्हा त्यांची ततप पप होतं. पण त्याच वेळेस त्यांचे सद्गुरू एका अदृश्य रूपाने त्यांना येतात आणि मदत करतात. शिवाय इतर जे श्रद्धावंत भोळे असतात अशा माणसांना देखील साधन केल्यानंतर मोक्ष प्राप्ती होतो. आता जो प्रज्ञावंत बुद्धिमान आहे त्याला त्याच्या बुद्धीने सुद्धा हे सगळं ज्ञान प्राप्त होत असतं किंवा सद्गुरू त्याला मदत करत असतात. इतर भाविक साबडे, इतर म्हणजे भोळे भाबडे जे भाविक आहेत ना, तयासही साधने मोक्ष जडे. आता जे प्रज्ञावंत आहेत म्हणजे जे हुशार आहेत ते स्वतःच्या ज्ञानाची त्यामध्ये भर घालून भराभर भराभर सगळ्या गोष्टी आत्मसात करून घेतात. पण एखादा फार भोळा भाबडा असतो. आता समर्थांचाच एक शिष्य आहे, त्याचं नाव भोळाच आहे. तर तो इतका भोळा असतो की काही बोलायला नको. म्हणजे आपल्या भाषेमध्ये आपण त्याला मंदबुद्धीचा असं म्हणू शकतो. असा तो होता. म्हणून मग त्याला काही इतर काही काम सांगितलं जायचं का? नाही. त्याला फक्त काय सांगितलं जायचं की समर्थांसाठी तू विडा कुटून देण्याचं काम करत जा. मग ह्याला सगळे इतर शिष्य सतत त्रास देत असायचे. तर एकदा काय म्हणजे सतत त्रास देत असायचे, अनेकदा त्याचे खलबत्ता वगैरे लपून ठेवत असायचे. तर मग आता खलबत्ता बाजूला ठेवला, ती गोष्ट मी नंतर सांगेल कधीतरी. आता इथं भोळ्याची म्हणजे हा इतका भोळा असतो की काही बोलायला नको. एकदा समर्थ काशी यात्रेला जायला निघतात तेव्हा सगळेजणच गडावरचे म्हणतात आम्ही येणार आम्ही येणार. मग आता गडावरचं कारभार कोण बघणार, रामरायला नैवेद्य कोण दाखवणार वगैरे. तर मग भोळा म्हणतो मी थांबतो इथं. तर ते म्हटले नक्की थांबशील? हो. तुला रामरायाला नैवेद्य दाखवता येईल? हो दाखवता येईल. गडाची सगळी झाडलोट करता येईल? हो करता येईल. आलेल्या गेल्यांचं बघता येईल? हो बघता येईल. सगळं भोळा हो म्हणतो बरं का. समर्थ म्हणतात नीट जमेल ना तुला, असं म्हणून ते काशीला निघून जातात. आता इथं पहिल्या 2-3 दिवस भोळा काय करतो, हे सगळं भराभर भराभर सगळं करतो. म्हणजे सकाळी पहाटे लवकर उठतो, सगळं झाडून काढतो, देवाची पूजा करतो, छान काकड आरती वगैरे सगळं करतो, नंतर स्वयंपाक बनवतो, रामाला नैवेद्य दाखवतो, पुन्हा कोण आलेत वगैरे त्यांना प्रसाद जेवू वगैरे घालतो. असं तिन्ही काळ तो सगळी संध्या करतो. 1 दिवस जातो, 2 दिवस जातो, 3 दिवस झाल्यानंतर हा भोळा थकून जातो. कारण एवढा मोठा आवार, एवढं सगळं आवरणं त्याला काही जमत नाही. मग तो म्हणतो हे काही बरोबर नाही. तो जातो रामाच्या मूर्तीसमोर जाऊन उभा राहतो आणि कमरेवर हात ठेवून तो काय म्हणतो, सीतामाई रामाला नैवेद्य दाखवायचं, चल उठ, तू नुसती रामाच्या शेजारी काय उभी राहिली, आत्ता ताबडतोब खाली चल, स्वयंपाकघरामध्ये जाऊन स्वयंपाक बनवायचा माझ्याच्या. हनुमानाला सांगतो काय हनुमाना तिथं नुसतं बसलाय, हे सगळं झाडलोट करण्याचं काम तुझं आहे, खालून पाणी भरायचं, आलेल्या गेलेल्यांचं सगळ्यांचं बघायचं तुझं काम आहे. लक्ष्मणाला म्हणतो लक्ष्मण या सगळ्यांचं जो शिधापत्रक वगैरे जे काही कोण आलं गेलं ह्याची सगळी लेखापडी ठेवायचं काम तुझं आहे, हे सगळं तू कर. आणि हा आपला निवांत बसून राहतो. आता त्याचा भाव इतका भोळा होता, त्या भोळ्या भावानी त्यांना सांगितलं. म्हणजे त्यांनी काय बघितलं का त्याच्यामध्ये, त्यांनी आपलाच एक म्हणजे मी जसं आहे तसंच ते देव आहेत असं त्यांनी त्यांच्यामध्ये एक स्वरूप त्याच्यामध्ये बघितलं आणि त्यांनी त्यांना सांगितलं. आणि काय सांगायचं की खरखरी हे सगळेजण सीतामाई स्वयंपाक वगैरे वगैरे करत राहते आणि मग ही गोष्ट नंतर समर्थांना कळते. काही दिवसांनी सीतामाई काला बनवते आणि तो काला जेव्हा हा भोला खायला घेतो तेव्हा खात असताना त्याला एकदम असं जाणीव होते की हा समर्थांना दिला पाहिजे, हा इतका सुंदर काला झालेला आहे. मग तो खूप जोरात भोकाट बसून रडायला लागतो. हे 3 जण जवळ येतात, अरे काय झालं काय झालं भोला काय झालं. नाही म्हटलं मला आत्ताच समर्थांना हा काला द्यायचा. अरे पण ते इथं नाहीयेत.
त्याची खूप समजूत घालतात. शेवटी हनुमान म्हणतो चल मी तुला घेऊन जातो तिथं. आणि मग एका वाडक्यामध्ये काला घेतात आणि तिथं काशीला घेऊन जातात. आणि हनुमान म्हणतो मी इथंच थांबतो, भोला तू जाऊन तिथं समर्थ दिसतात त्यांना देऊन ये वगैरे. समर्थ विचारतात तू इकडे कसा आलास, तुला तर मी गडावर ठेवलं होतं वगैरे वगैरे. तेव्हा समर्थांना हे कळलेलं असतं, पण इतर शिष्यांना कळावं म्हणून ते सगळं विचारत असतात. तेव्हा तो म्हटलं हो सगळी व्यवस्था व्यवस्थित आहे. कशी चालली, तर म्हटलं काही नाही, सीतामाई स्वयंपाक करतात. म्हणजे तो भोळा इतका भोळा असतो की बोलायला नको. म्हणजे इथं तेच सांगायचंय, इतर भाविक साबडे तयांसही साधन मोक्ष जोडे, साधू संगे तात्काळ उडे विवेक दृष्टी. आलं लक्षात? साधूंच्या संगतीने राहिल्यामुळं काय झालं त्या भोळ्याला, म्हणजे अर्थात तो इतका त्या ब्रह्मरूप किंवा त्या एका रूपाशी किंवा समर्थांशी इतका एकरूप झालेला होता की त्याला हे ऑटोमॅटिकली राम सीतामाई वगैरे हे सगळे आपण एकच आहोत, तो आणि आत्मा मी एकच आहे, हे त्याला कुठेतरी ती जाणीव झालेली होती. सत्पुरुष म्हणजे आत्मशक्ती निर्माण करणारे चालते बोलते यंत्रच होय. ज्या जीवाशी त्याचा निकट सहवास घडतो त्याच्यामध्ये आत्मशक्ती सारखी ओतली जाते. पण घेणारा जीव जर ती शक्ती साठवू शकला नाही तर तो सत्संगाचा व्हावा तितका फायदा होत नाही. तो जीव प्रज्ञावंत आणि श्रद्धावंत असतो, त्याला संतांकडून संक्रमित झालेली आत्मशक्ती पसते आणि तिची प्रतिभा जागी होऊन आत्मदर्शन घडते. अशा प्रकारे समास 6वा पूर्ण झालेला आहे. पुढचा समास जो आहे तो मोक्ष लक्षण. आता मोक्ष लक्षण माघ श्रोत्यांनी विचारलं होतं, ह्या याच्यामध्ये पण असंच विचारलेलं आहे. श्रीराम, माघ श्रोत यांचा पक्ष किती दिवसा होतो मोक्ष, तेची कथा श्रोते दक्ष होऊन ऐका. मोक्षास कैसे जाणावे, मोक्ष कोणास म्हणावे, संत संगे पावावे मोक्षास कैसे. तरी बद्ध म्हणिला म्हणजे बांधिला आणि मोक्ष म्हणजे मोकळा झाला, तो संत संगे कैसा लाधला तेही ऐका. प्राणी संकल्पे बांधिला जीवपणे बद्ध झाला, तो विवेके मुक्त केला साधू जनी. मी जीव ऐसा संकल्प दृढ धरिता गेले कल्प, तेने प्राणी झाला अल्प देह बुद्धीचा. आता मागचाच प्रश्न इथं आहे. मग श्रोत्यांनी पहिल्या ह्याचा अर्थ असा होतो की मग श्रोत्यांचा पक्ष किती दिवसात होतो मोक्ष, म्हणजे मोक्ष मिळायला किती दिवस लागणार आहे. तर त्याच्यासाठी सांगतात की प्राणीला मोक्षास कैसे जावे, मोक्ष कोणास म्हणावे, संत संगे पावे मग मोक्षास कैसे. आता प्राणी संकल्पे बांधिला, प्राणी संकल्पाने बांधून गेला, जीवपणे बद्ध झाला, तो विवेकी मुक्त झाला साधू जनी. म्हणजे साधू पुरुष जीवाला आत्मानात्म विवेक शिकून बंधनातून मुक्त करतो. आता प्राणी संकल्पाने बाजूला झाला, मी जीव आहे असा त्यांनी, म्हणजे आपण काय म्हणतो की मी देह आहे, सतत तो काय म्हणतो मी देह आहे. मग हा देह आला म्हणजे काय आला, त्या देहाला कपडे आले, मग त्या देहाचं धष्टपुष्ट म्हणून जेवण आलं. मग जेवण आलं तर नुसतंच खाणं आहे का, नाही, मग त्या जिभेचे चोचले पूर्ण आलं. मग जिभेचे चोचले म्हणजे थोडक्यात या देहबुद्धीमध्ये म्हणजे माणूस हा संकल्पामध्ये बांधला गेला, म्हणजे बद्ध झालेला आहे, देहामध्ये हे झालेला आहे, तो बद्ध झालेला आहे. मी जीव आहे असा संकल्प केला आणि फार काळ तो मनाशी अगदी घट्ट धरून ठेवला, त्यामुळे जीवाची देहबुद्धी घट्ट झाली. मी देहापुरता लहान आहे, अल्प आहे, अकुंचित आहे अशी त्याची मनोवृत्ती बनली. मग प्राण्याला असे वाटते की मी जीव आहे, मी बांधलेला आहे, मला जन्म मरण आहे, मीच केलेल्या कर्माचे फळ मला भोगायचे आहे. पाप कर्माचे फळ म्हणून दुःख भोगावे लागते, पुण्य कर्माचे फळ म्हणून सुख भोगायला मिळते. पण पाप व पुण्य भोगल्या वाचून सुटत नाही, पाप व पुण्य यांचा भोग भोगल्या वाचून काही सुटत नाही, त्यामुळे जन्म घेणे काही चुकत नाही, अशी त्याची कल्पना घट्ट झालेली असते. त्याला बांधलेले असे म्हणतात. जीवपणाने मी जीव आहे या भावनेने तो बांधलेला असतो. रेशमाचा किडा स्वतः रेशमाचा कोश निर्माण करतो आणि त्यात अडकून गुदमरून मरून जातो. त्याचप्रमाणे जीव आपण संकल्प करतो आणि घट्ट झाला की जन्म मरणाच्या चक्रात सापडतो. या जीवामध्ये जीव उगाच भ्रामक कल्पना करून आयुष्य वाया घालवतो. हा जन्म फुकट गेल्यावर पुन्हा माणसाचा जन्म येईल याची खात्री नसते. म्हणजे आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालाय तर ते आपण खरोखरी सार्थकी लावायचं आहे. म्हणजे असं म्हणत राहायचं नाही की हाच पुढचा जन्म येईल, म्हणजे पुढचा जन्म मनुष्य प्राण्याचाच येईल काय सांगता येईल ना, काही सांगता येत नाही. एखाद्या पुढच्या इतर ह्याच्यामध्ये असेल, एकतर आपल्याला
ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकायचंच नाहीये. आपल्याला डायरेक्ट पुढच्या आयामध्ये जायचं आहे. पण इथं सांगितलेलं जे आहे, या जन्मामध्ये जी उगाच भ्रामक कल्पना करून आयुष्य वाया घालवतो, मग आयुष्य वाया घालवायचं नाही. आपल्याला काही का असेना, उशीर का होईना, जाग आलेली आहे ना, तर मग या गोष्टीचा पुरेपूर फायदा करून आपल्याला पुढे कसं जाता येईल याचा प्रयत्न करायचा आहे. मूर्ख लोक असा दुर्लभ नरदेह विनाकारण वाया कसा घालवतात हे वर्णन करून सांगतात. हा देह वाया घालवणे म्हणजे एक प्रकारे आत्महत्या होय. आता नरदेह कसा वाया घालवतात त्याची काही उदाहरणं दिले. पाप आणि पुण्य याचे प्रमाण सम होते तेव्हा मानव देह मिळतो. ते प्रमाण सम नाही तोपर्यंत हा देह मिळत नाही, असं भागवतामध्ये व्यासांचे वचन आहे. हा आद्य मानव देह सुलभ आहे, पण तसाच तो दुर्लभ आहे. चांगला संकल्प हे त्याचे वल्ले, तर गुरु हा सुकाणू धरणारा कर्णधार आहे. भगवंताची अनुकूलता अथवा कृपा हाच वारा होय. त्या वाऱ्याने ते हलणारे ढकलले जाणारे जहाज आहे. जशी सगळी मदत असता तो माणूस भवसागर तरून जात नाही, तो अशी सगळी मदत असता जो माणूस भवसागर तरून जात नाही, तो आत्मघातकी होय. म्हणजे काय? की आपल्याला गुरुनी सगळं सांगितलेलं आहे, सगळं हे करतात, ते सुकाणू धरून हातामध्ये उभे आहेत, पण आपण एवढी सगळी मदत करून आपण त्या मार्गावरती गेलो नाही तर काय उपयोग आहे? म्हणजे गुरुनी सांगण्याचं पण करण्याचं काम जे आहे ते आपणच करायचंय ना. ते सांगण्याचं काम करतात, आपण ते आत्मसात करायचंय आणि आत्मसात करून रोजच्या जीवनामध्ये ते वापरण्याचा प्रयत्न करायचा आहे. तरच आपण हा भवसागर पार करू शकणार आहोत. सगळ्या पिंड ब्रह्मांडांच्या पसारात परब्रह्म आणि मूळ माया किंवा आत्मा आणि अनात्मा अशी दोनच मूलतत्वे आहेत. या विश्वाचा सारा पसारा पंचभूतात्मक आहे. तो आत्मा नव्हे, तो मूळ मायेतूनच प्रकट झालेला आहे. देहामध्ये खरा मी देहामध्ये खरा मी तोच आत्मा होय. विश्वामध्ये सर्व नियंता तो ईश्वर किंवा परमात्मा होय. आत्मा व परमात्मा एकच आहे. स्वतःच्या अंतकरणामधील शुद्ध आत्मस्वरूपात केला म्हणजे आत्मसाक्षात्कार होतो आणि मी परमात्माच आहे, मी परमात्माच आहे असा प्रत्यक्ष अनुभव येतो. अहंकार मेला की जन्म मृत्यू टळतो, कारण अहंकार हेच जन्माचे मूळ आहे. मी तोच म्हणजे देवच आहे असे आत्मज्ञान करून घेणे हे मनुष्य जन्माचे सार्थक आहे. आत्मज्ञान करून घेण्याचा निसंशय मार्ग फक्त संतच सांगू शकतात. आत्म्याचाच विचार. आत्मे चार प्रकारचे आहे. पहिला आहे जीवात्मा, दुसरा आहे शिवात्मा, तिसरा आहे परमात्मा, यालाच विश्वात्मा म्हणतात, आणि चौथा आहे निर्मलात्मा. असे चार आत्मे आहेत. या चार आत्म्यांमध्ये उंच उच्च नीच किंवा श्रेष्ठ कनिष्ठ भेद आहे असा भास होतो, ते खरे नाही. कारण मुळात चारही आत्मे एकच आहेत. एक दृष्टांत देऊन हा मुद्दा स्पष्टपणे समजावून सांगतो, ते नीट ऐकावे. आकाश चार प्रकारचे आहे. घटाकाश, मठाकाश, महदाकाश आणि चिदाकाश. दिसायला हे चार दिसले तरी मूळ आकाश अखेर एकच आहे. त्याचप्रमाणे जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, निर्मळात्मा हे दिसायला चार दिसले तरी अखेर सारे मिळून एकच आत्मा आहे. घटाला व्यापून असणारे जे आकाश ते घटाकाश, त्याचप्रमाणे पिंडास व्यापून असणारे जे परब्रह्म त्यास जीवात्मा असे म्हणतात. मठाला व्यापून असणारे जे आकाश ते मठाकाश, त्याचप्रमाणे विश्वाला व्यापून असणारे जे परब्रह्म त्यास शिवात्मा असे म्हणतात. मठाबाहेर असणारे जे आकाश ते महदकाश, त्याचप्रमाणे विश्वाच्या बाहेरचे जे परब्रह्म त्यास परमात्मा म्हणतात. कोणतीही उपाधी म्हणजे मर्यादा नसणारे जे आकाश ते चिदाकाश होय. त्याचप्रमाणे कोणत्याही उपाधीपासून निराळ्या असणाऱ्या परब्रह्माला निर्मळात्मा किंवा परमेश्वर म्हणतात. ज्या क्षणी साधूची कृपा होते त्या क्षणी आपण साक्षात ब्रह्म आहोत असा साधकाला अनुभव येतो. त्याच क्षणी तो मुक्त होतो. आत्मस्वरूपाला काही बंधन आहे हे बोलणे खरे नव्हे.
विवेक केला तर आपण स्वतः आत्मस्वरूप आहोत असा अनुभव प्रत्यक्ष येतो. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बंध नाही आणि मोक्ष पण नाही. जन्म आणि मृत्यू हे देहाला असतात. आत्म्यास जन्म नाही अथवा मृत्यू सुद्धा नाही. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पंचमहाभूतांचा सगळा ते सगळे नाश पावतात. म्हणजे आपलं जे शरीर देहातलं जे आहे जेव्हा जाळलं जातं तेव्हा पृथ्वी तत्व पृथ्वीमध्ये राख स्वरूपात हे होऊन जातं. वायू बनून वायूमध्ये निघून जातो. जलतत्व जलतत्वामध्ये निघून जातं. आकाश आकाश मोकळं होऊन निघून जातं. मात्र जो आत्मा आहे त्याला काही मरण नाही. ते दुसऱ्या ठिकाणी रूपांतरित होतं. पंचभूतांचा नाश होतो मात्र आत्म्याचा कधी नाश होत नाही. आत्म्यास जन्म नाही तसाच मृत्यू सुद्धा नाही. अशा प्रकारे समास 7वा संपलेला आहे. पुढचा जो समास आहे तो आहे आत्मदर्शन. एकच मिनिट. आता आत्मदर्शन नावामध्येच आहे. आपल्या स्वतःच्या आतमध्ये असलेल्या आत्म्याचे दर्शन. मंगलताईंनी आपल्याला अनेकदा सांगितलेले स्वतःला भज स्वतःला भज स्वतःला म्हणजे आतल्या आतल्या आपल्या आतल्या मीला भज. म्हणजे मी म्हणजे कोण? तो आत्मा, तो अंतरात्मा. तर हे आत्मदर्शन जे काही आहे त्याबद्दल ह्या 8व्या समासामध्ये सांगितलेलं आहे. मागा झाले निरूपण परमात्मा तो तूची जाण तया परमात्माचे लक्षण ते हे ऐसे असे. बघा हे समजण्यासारखं आहे. मागा झाले निरूपण परमात्मा तो तूची जाण तया परमात्म्याचे लक्षण ते हे ऐसे असे. जन्म नाही मृत्यू नाही येणे नाही जाणे नाही बद्ध मोक्ष दोन्ही नाही परमात्म्यासी. परमात्मा निर्गुण निराकार परमात्मा अनंत अपार परमात्मा नित्य निरंतर जैसा तैसा परमात्मा सर्वास व्यापक परमात्मा अनेकी एक परमात्म्याचा विवेक अतर्क्य आहे. ऐशी परमात्म्याची स्थिती बोलताती वेदश्रुती परमात्मा पाविजे भक्ती येथे संशय नाही. तये भक्तीचे लक्षण भक्ती नवविधा भजन नवविधा भजने पावन बहुभक्त झाले. तया नवविधामध्ये सार आत्मनिवेदन थोर तयेचा करावा विचार स्वानुभवे स्वये. आपुलिया स्वानुभवे आपण असं निवेदावे आत्मनिवेदन जाणावे ऐसे असे. म्हणजे काय सांगितले? आपल्याला जे अनुभव येतात म्हणजे आपल्याला जे स्वतःला जे अनुभव येतात त्याला स्वानुभव असं म्हटलं जातंय. आपुलिया स्वानुभवे म्हणजे आपल्याला ध्यान करताना जे काही अनुभव आलेले आपण असं निवेदावे म्हणजे आपण आपल्यामध्येच बघावं. ताई आपल्याला सांगतात बघा लिहून ठेवा काय आलेलं आहे काय आहे त्याचं कुठेतरी नोंद करून ठेवा. आणि हे नोंद करताना आत्ता नसेल कळत आपल्याला पण काही वर्षांनी जेव्हा आपण त्या तिथे जाणार आहोत किंवा वाचणार आहोत किंवा आपल्याला आठवणार आहे त्यावेळेस आपल्याला ते मागचं निवेदन जे आहे ते उपयोगी पण आपण असं निवेदावे आत्मनिवेदन जाणावे ऐसे असे. म्हणजे खरं आपल्याला बोध जो आहे ना तो आपण आपलाच करून घ्यायचा आहे असं इथं सांगायचं आहे. महत पूजेच्या अंती देवास मस्तक वाहती तैसी आहे निकट भक्ती आत्मनिवेदनाची. म्हणजे एखाद्या पूजेच्या वेळेस देवास मस्तक वाहिले जाते की नाही. काही पूजा असतात आघोरी लोकांच्या तेव्हा ते देवास मस्तक आता असं नसणार आहे खरं मस्तक वाहती तैसी निकेट भक्ती म्हणजे तेव्हा इतके ते तांत्रिक लोक त्याच्याशी एकरूप होऊन जातात कारण त्यांना गॅरंटी असते की आपण पुन्हा येणार आहोत आणि त्यावेळेस ते आपल्या मस्तकाचं शिरस त्याला देऊन टाकतात. म्हणजे आपल्याकडे पण ते नरबळी वगैरे होतात. आता जाऊ देतो विषय. आपण असं निवेदावी ऐसे भक्त थोडे असती तयास परमात्मा मुक्ती तात्काळ देतो. आपण असं कैसे निवेदावे कोठे जाऊन पडावे किंवा मस्तक तोडावे देवापुढे. ऐसे ऐकून बोलणे वक्ता वेदे सर्वज्ञपणे श्रोता सावधान होणे एकाग्र चित्ते. आत्मनिवेदनाचे लक्षण आधी पहावे मी कोण मग परमात्मा निर्गुण तो ओळखावा. प्रथम मी कोण आहे याचा शोध घेणे हे आत्मनिवेदनाचे लक्षण आहे.
म्हणजे स्वतःच्या आतला शोधायचंय बरं का. प्रथम मी कोण आहे, मी कोण आहे याचा शोध घेणे हे आत्मनिवेदन आहे. आणि नंतरच निर्गुण परमात्मा कसा आहे हे ओळखायचे आहे. देव भक्तांचे शोधन करिता होते आत्मनिवेदन. देव आहे पुरातन, भक्त पाहे. देवास ओळखो जाता, तेथे झाली तद्रुपता. देव भक्त विभक्तता मुळीच नाही. देवाची ओळखण करायला गेले असता भक्त देवाशी तद्रूप होतो, मग देव आणि भक्त यामध्ये वेगळेपण उरत नाही, यांच्यामध्ये यत्किंचितही निराळेपणा उरत नाही. विभक्त नाही म्हणून भक्त, बद्ध नाही म्हणून मुक्त, अव्यक्त नाही म्हणून युक्त शास्त्राधारे. भगवंतापासून विभक्त नाही म्हणून भक्त होय. मला वाटतं ह्या ओव्या मी वाचल्या तरी तुम्हाला कळणार आहेत. विभक्त नाही म्हणून भक्त, बद्ध नाही म्हणून मुक्त, म्हणजे जो बद्ध बांधलेला नाहीये तो काय आहे, मुक्त आहे. अयुक्त नाही बोलणे युक्त, म्हणजे शास्त्राधारे. देवा भक्तांचे पाहता मूळ, होये भेदाचे निर्मूळ. एक परमात्मा सकळ दृश्या वेगळा. आता देव आणि भक्त या दोघांचे मूळ स्वरूप पाहायला गेलं तर दोघांमध्ये भेद नाहीसा होऊन जातो. दृश्याहून वेगळा असा परमात्मा तेवढा शिल्लक राहतो. जो संतास शरण गेला, जो संतास शरण गेला, अद्वैत निरूपणे बोधला, मग जरी वेगळा केला तरी होणार नाही. भगवंताशी एकदा समरस झालेला भक्त पुन्हा मीपणाने वेगळा होऊ शकत नाही, कारण त्याच्या आतमध्ये संपूर्ण गुरूंची भक्ती, आतमध्ये निरूपण वगैरे आपण आता बघितलेले. ओशोंचे जर भक्त बघितले तर ते किती मनापासून त्यांच्यामध्ये सर्वमपणाने संपूर्णपणे त्यांना संपूर्ण सेवेसाठी वाहून घेतलेले असतात. किंवा श्री श्री रविशंकर यांचे सुद्धा शिष्य बघा, त्यांची ती सुदर्शन क्रिया करण्यासाठी वगैरे किंवा त्याचे जे वर्ग असतात त्यातले काही जण असे असतात की इतके ते त्याच्यामध्ये लीन झालेले असतात त्यांच्या सेवेमध्ये, की त्यांना कितीही घरादाराचा काहीही प्रश्न पडला तरी सुद्धा ते सगळ्या त्या गोष्टी बाजूला सारतात आणि तिथेच कार्य करत राहतात. म्हणजे आमच्या ओळखीचेच एक काका आहेत, आता ते 80 वर्षाचे झालेले, तरी सुद्धा म्हणजे घरातले सगळेजण थांबतात की तुम्ही वर्ग घेऊ नका, हे करू नका, पण ते त्यांची चिकाटी सोडत नाहीत. अजूनही ह्या वयामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये जातात, त्या गावातल्या लोकांना एकत्र बोलवतात आणि तिथं वर्ग घेतात, म्हणजे सुदर्शन क्रियेचे वर्ग घेतात. मला त्यातलं जास्त माहिती नाहीये. या सुदर्शन क्रियेचा 7 दिवसाचा काहीतरी प्रोग्राम असतो, ते अरेंज करतात. म्हणजे ही लोक इथे त्यांना कुठंही, म्हणजे आता ह्या वयामध्ये सुद्धा त्यांच्यामध्ये त्या क्रियेमुळे किंवा ते त्या गोष्टीशी इतके एकरूप झालेले आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये दिवसभर ती कार्यशक्ती आतमध्ये शिरलेली असते. जर समजा एखादा वर्ग झाला नाही संपूर्ण महिनाभरामध्ये तर ते अस्वस्थ असतात. म्हणजे ऊर्जा शक्ती त्यांच्यामध्ये आपल्याला, म्हणजे थोडक्यात संत रूपांच्या कार्य केल्यामुळे सुद्धा आपल्या आतमध्ये ऊर्जा शक्तीचा संचय होत असतो. जो संतास शरण गेला, अद्वैत निरूपणे बोधला, मग जरी वेगळा केला तरी होणार नाही. नदी मिळाली सागरी, ते निवडावी कोणे परी. लोहो सोने होता माघारी, काळीमा न येते. म्हणजे मगाचच उदाहरण आहे, नदी मिळाली सागरे, म्हणजे गंगा नदी सागराला मिळाली, तर ती वेगळी करता येते का, नाही. तेच सोन्याचं पण इथं दिलेलं आहे. तैसा भगवंती मिळाला, तो नवेची वेगळा केला. देव भक्त आपण झाला विभक्त नव्हे. म्हणजे जेव्हा मनापासून आपण देवांची भक्ती करतो किंवा हे तद्रूप होऊन जातो, तेव्हा भक्त आणि देव दोन्ही एकरूपच होऊन जातात, त्यांना वेगळं करता येत नाही. देव भक्त दोन्ही एक, ज्यासी कळाला विवेक, साधूजनी मोक्षदायक तोच जाणावा. साधू वचन ते कैसे, काय धरावे विश्वासे, एक वेळ स्वामी ऐसे मज निरोपावे. सोहम आत्मा स्वानंद घन, आजन्मा तो तुची जाण, हेची साधूचे वचन सुदृढ धरावे. महावाक्यांचे अंतर, ते तुची ब्रह्म निरंतर, ऐसिया वचनाचा विसर पडोच नये. देहास होईल अंतर, मग मी पावेन अनंत, ऐसे बोलणे निभ्रांत मानूच नये. म्हणजे आता इथे काय सांगितलेलं आहे, मी देह
आहे ही भावना सोडली की विदेहीपणाचे ऐश्वर्य प्राप्त होते. मी देहच आहे ही भावना जोपर्यंत आहे तोपर्यंत अधोगती काही चुकत नाही. या कारणासाठी सत्पुरुष जे सांगतात ते सांगणे खोटे मानू नये. संतांचे खोटे मानण्याने दोष लागतो. सोहम आत्वा स्वानंद घन. आता सोहम बघा आता सांगते बरं का. म्हणजे माझ्याकडनं बोलता बोलता आता सुमंत काकांचा उल्लेख आला की ते सुदर्शन क्रिया घेतात वगैरे. तर सुदर्शन क्रियामधला एक जो आहे तो सोहमचा जप असतो आणि तो वर खाली काहीतरी अ, केला जातो. तर एवढं नक्की मला माहितीये की सोहम जप म्हणजेच काहीतरी सुदर्शन क्रिया आहे. सोहम आत्मा स्वानंद घन म्हणजे हा उल्लेख इथे येणार आहे हे मला माहिती होतं, पण हे लकीली ते दोन्ही जुळून आलेलं आहे. ते तू आहेस म्हणजे खरा मी स्वानंद घन आत्मा आहे. हा आता इथे येते, सॉरी. सोहम आत्मा स्वानंद घन. सोहम म्हणजे आपला जो आत्मा आहे, आतमध्ये जो ह्या संपूर्ण चराचरामध्ये ना एक उच्चार चाललेला असतो. जो उच्चार चालू आहे ना तो आहे सोहम किंवा तो आहे ओंकार. सो हम हम. हं? तो जो उच्चार आहे म्हणजे आपण एखाद्या भांड्यावरती जशी घंटेचा नाद केल्यावर तो आवाज येतो की नाही तो सुद्धा, किंवा तुम्ही पंखा जेव्हा जो नाद येतो की नाही, कुठलाही पंखा जरी फिरत असेल तर नीट लक्ष दिलं तर त्यातून सुद्धा जो आवाज येत असतो ना तो सोहमचा, ओंकाराचा आवाज येत असतो. तुम्ही शांतपणे जेव्हा या गोष्टींकडे म्हणजे जसा श्वासातून आपल्या आतमध्ये आवाज घेण्याचा अंतरंगात श्वास जेव्हा आत बाहेर होत असतो प्राणायाम करताना, तेव्हा आपण चित्त जेव्हा त्याच्यावर एकाग्र करतो तेव्हा सुद्धा आपला प्रयत्न असतो की तो आवाज अंतरात्म्यातून आपल्याला सोहमचा आवाज ऐकू यावा. अजूनपर्यंत मला ही अनुभूती मिळालेली नाही, पण मी नक्की हे सांगते की जेव्हा आपण भांड्याचा आहोत किंवा मिक्सर जेव्हा ड्रुंग करतो, आपण नीट एकदा कॉन्सन्ट्रेशन मनामध्ये ही इच्छा आणली ना की तो आवाज तसाच आहे तर तो आवाज तसाच ऐकू यायला लागतो. आणि खरोखरी सगळ्या आवाजामध्ये तो आवाज भरूनच राहिलेला आहे. स्वानंद घन आत्मा आहे असे संत सांगतात. माया नाहीशी होऊन मग स्वानंदाचा अनुभव घेऊ ही कल्पना वेडेपणाची समजावी. मायेच्या पसऱ्यात राहून देहातीत अवस्था विदेही अवस्था भोगण्याची खरी मजा आहे. यावर श्रोता विचारतो संतांचे सांगणे कोणते ते सांगावे. सोहम म्हणजे तो आत्मा मीच आहे. मीच तो स्वानंद घन आत्मा आहे. ज्याला जन्म नाही असा आत्मा तूच आहे. हे संतांचे सांगणे आपल्या मनात अगदी घट्टपणे धरावे. मी परत एकदा वाचते. वक्ता सांगतो म्हणजे समर्थ स्वामी सांगताय, रामदास स्वामी सांगतात, सोहम म्हणजे तो आत्मा मीच आहे. आपल्याला मंगलताई पण अनेकदा हे सांगत असतात. सोहम म्हणजे तो आत्मा मीच आहे. मीच तो स्वानंद घन आत्मा आहे. ज्याला जन्म नाही असा आत्मा तूच आहे. हे संतांचे सांगणे आपल्या मनात अगदी घट्टपणे धरावे. देहाचा अंत झाल्यावर मग मला अनंत ब्रह्म प्राप्त होईल हे बोलणे वेडेपणाचे, अज्ञानाचे आहे. हे आपण खरे मानू नये. तू शाश्वत ब्रह्म आहे हाच महावाक्याचा खरा अर्थ आहे. आता हे कसं होईल? यानंतर आता आत्मदर्शी पुरुषाची अवस्था काय असते याचे फार सुरेख वर्णन केलेले आत्मय वचन केलेले आहे. सद्गुरु वचन हृदयी धरी. सद्गुरूंचे वचन हृदयी धरी तोच मोक्षाचा अधिकारी. सद्गुरूंचे जे वचन आहे जो हृदयात धरणारे तो मोक्षाचा. श्रवण मनन केली या करी अत्यांदरे. जेथे आटती दोन पक्ष तेथे लक्ष ना अलक्ष या नाव जाणीजे मोक्ष नेमस्त आत्मा. जेथे धारणा ध्यान सरे कल्पना निर्विकल्पी मुरे केवळ ज्ञप्ती मात्र उरे सूक्ष्म ब्रह्म. म्हणजे काय सांगितलेलं आहे? ज्या अनुभवामध्ये द्वैतच नाही तेथे पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष दोन्ही स्वरूपात विलीन होतात. तेथे लक्ष व अलक्ष दोन्ही शिल्लक उरत नाही. लक्ष हा मायेचा प्रांत तर अलक्ष हा स्वरूपाचा प्रांत. पण जेथे माया नाहीशी होऊन जाते
तेथे लक्ष लय पावते आणि त्याबरोबरच अलक्ष पण लयास जाते. केवळ आत्मा तेवढा राहतो. या स्थितीला मोक्ष असे म्हणतात. जेथे तेथे धारणा आणि ध्यान थांबते. कल्पना निर्विकल्प स्वरूपात विरून जाते आणि केवळ शुद्ध जाणीवमय अत्यंत सूक्ष्म ब्रह्मस्वरूप तेवढे शिल्लक उरते. आता मन मनपणाने असते तोपर्यंत धारणा व ध्यान व धारणा जरूर पडते. पण साधक अवस्था संपून स्वरूप साक्षात्कार झाला की मन उन्मनी होते. मग धारणा ध्यान कल्पना इत्यादी गोष्टी आपोआप विराम पडतात. जेथे धारणा ध्यान सरे. आता धारणा ध्यान म्हणजे योगाच्या ज्या 8 नियम आहेत, ते यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार आणि धारणा ध्यान समाधी. हा, धारणा ध्यान समाधी ह्या 3 शेवटच्या पायऱ्या आहेत. जेव्हा तुम्ही ध्यान धारणा करता तेव्हा तुम्ही समाधी अवस्थेमध्ये जाता. आता इथं काय सांगितले? जेथे धारणा ध्यान सरे. धारणा ध्यान सरे म्हणजे संपून जातंय. म्हणजे ह्या आपण एक 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 पायऱ्या वर करत आलेलो आहे. म्हणजे यम पाळलेत, नियम पाळलेत, आसनं करायला लागलोय, प्राणायाम केलेला आहे. प्राणायामाच्या पुढे प्रत्याहार झालेला आहे. म्हणजे आता प्रत्याहार म्हणजे आपल्याला हे माझं आहे हे जेव्हा आपल्याला वाटत राहतं ना, तोपर्यंत आपल्याला प्रत्याहार जमला नाही असं आपण म्हणायचं आहे. प्रत्याहार म्हणजे कोणी आपल्याला बोललं तरी सुद्धा आपल्याला लागत नाही. म्हणजे आपण एका वेगळ्याच दुनियेमध्ये वेगळ्याच मार्गावरती राहत असतो. एखाद्याने टोचून बोललं तरी त्याचं टोचून बोलणं आपल्याला लागत नाही. आपल्याला सगळे जीव सारखेच वाटतात. ह्यालाही तितकंच प्रेम करावं असं वाटतं, दुसऱ्यावर पण तितकंच प्रेम करावं असं वाटतं. दोघांमध्ये आपण काही अंतर ठेवत नाही. अशी जी येतं त्याला प्रत्याहार असे म्हणतात. आणि त्याच्या पुढे आहे धारणा आणि ध्यान. जेव्हा आपण ध्यान करायला लागतो, म्हणजे धारणा म्हणजे आपल्याला एखादी आपल्याला काय आहे की आपल्याला परब्रह्माशी म्हणजे ब्रह्माशी परमात्म्याचा आपल्याला परमात्म्याशी आपल्याला एकरूप व्हायचंय. आपल्याला आत्म्याचं स्वरूप जाणून घ्यायचं आहे. म्हणून मग आपण काय करतोय? ह्या सगळ्या गोष्टी करत करत येतोय. मग ध्यान करायला लागतोय. ध्यानामधून जेव्हा धारणा म्हणजे आधी आपण ध्यानासाठी बसतोय. बसलोय म्हणजे काय झालेलं आहे? पूर्ण सुरुवातीला काही दिवस आपल्याला एकाग्र चित्तेने किंवा एका ठिकाणी आपल्याला निश्चल बसता येतं का? नाही. सारखी आपली हालचाल अशी 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 चालू असते. कुठं मांडीला टोचत असतं, कुठं काहीतरी होत असतं, कुठं पायाला कळ लागलेली असते वगैरे वगैरे. पण कालांतराने रोज बसून बसून आपली बैठक जी आहे ती पक्की होऊन जाते. नंतर काय असतं आपलं प्राणायामामध्ये आपलं श्वासामध्ये ध्यानामध्ये आपलं श्वासावरती लक्ष जायला लागतं. हळूहळू आपलं लक्ष श्वासावरती केंद्रित होतं. श्वासावर केंद्रित होताना सुद्धा बघा, केंद्रित होताना कशा पद्धतीने होतं? इथे पुढे नागपुडीमध्ये होत नाही बरं का. प्राणायामामध्ये म्हणजे कसं होतं? पूरक आणि रेचक केलं जातं, मध्ये कुंभक असतो. आपण जे ध्यान करतोय त्याच्यामध्ये असं करत नाही. आपण डायरेक्ट ध्यानाला बसतोय आणि आपलं लक्ष फक्त श्वासाकडे नेतोय. श्वासाकडे नेल्यावरती आपोआप आपला प्राणायाम घडू लागतो. प्राणायाम घडू लागतो म्हणजे काय होतं? हळूहळू श्वास आतमध्ये घेतला जातो आणि हळूहळू श्वास सोडला जातो. जेव्हा आपण चक्र ध्यान करत होतो ना, तेव्हा लक्षात आलं असेल बघा तुमच्या, चक्रधानाच्या वेळेस आपल्याला सगळं लक्ष कुठे द्यायचंय? मूलाधारावर. मूलाधार चक्र ऍक्टिव्ह करायचं, तेव्हा आपलं सगळं लक्ष कुठं जाते? मूलाधार चक्रावरती जाते. मूलाधार चक्रावरती जेव्हा आपण लक्ष देत आहोत तेव्हा आपण जेव्हा आपल्या श्वासाकडे बघतोय तेव्हा आपल्याला कुठं जाणवत आहे की मी आता श्वास कुठं घेते? मूलाधार चक्रातून श्वास घेत आहे. मूलाधार म्हणजे आपल्याला ती जाणीव होत राहते. तो श्वास इथून जो जातोय तो आपला मूलाधार चक्राच्या तिथे आपल्याला ती जाणीव होत जाते. त्याचप्रमाणे जेव्हा आपण सहस्रार चक्रावरती लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपल्याला श्वासाची जाणीव होत जाते की आपला श्वास कुठं जातोय. आपलं तेव्हा लक्ष कुठं असतं? पुढं असतं का? नाही. ह्या नागपुडीच्या आतमध्ये जिथे हाड आहे ना, तिथे बारीक म्हणजे इथं श्वास पुढं जो आहे ना, नागपुडीमध्ये श्वास पसरलेला असतो पण त्याच्या आतमध्ये तो सूक्ष्म होऊन जातो. तिथं ती जाणीव होते. आता जेव्हा आपण शिवसौरदयचा अभ्यास करत असतो तेव्हा सुद्धा बघा आपल्याला अनेकदा आपली कोणती नाडी चालू आहे हे बघायचं असतं. तर कालांतराने हे प्रक्रिया करून करूनच जमलेलं आहे की श्वास कुठला चाललेला आहे. दरवेळेस असं करून बघावून करण्याची गरज नसते. तुम्ही एक श्वास घेता ना तेव्हा तुम्हाला जाणवतं की तुमची नाडी कुठली चालू आहे. तर श्वास कसा घ्यायचा असतो तेव्हा?
असा घेतला की तुम्हाला बरोबर जाणवतं की तुमची आता उजवी ही चालू आहे, माझी आता उजवी चालली आहे म्हणून माझ्याकडनं उजवी हा शब्द आलेला आहे. तर जेव्हा आपण असा श्वास घेतो ना तेव्हा आपल्याला बरोबर ती जाणीव होते की आपली नाकपुडी कोणती चालू आहे. प्राणायामामध्ये पण हेच केलं जातं की श्वास घेतला जातो आणि सोडला जातो. पण तो सोडताना आणि घेताना सुद्धा एक वेगळी पद्धत आहे. म्हणजे प्राणायामामध्ये काय केलं जातं, तर पहिल्यांदा पूरक घेतला जातो. पूरक आता तुम्ही ओंकार ध्यान वगैरे करत असाल तिथं नीताताई घेत असतील. पूरक सुरुवातीला 4 अंकामध्ये घेतला जातो. म्हणजे 4 अंकामध्ये हळू 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 श्वास घ्यायचा आहे. कुंभकामध्ये श्वास तो रोखून धरायचा आहे. 4 अंकामध्ये आपण श्वास रोखून धरला आणि हळूहळू सुरुवातीला 4 अंकामध्ये श्वास सोडायचा आहे. मग श्वास घेणे, कुंभक करणे आणि रेचक करणे ह्याच्यामध्ये आपलं संपूर्ण लक्ष कुठं श्वासावरती जातं. त्यावेळेस तुम्ही श्वास बघायचा आहे. श्वास इथे घशाला कसा जाणवतोय. ओंकार करताना सुद्धा तुम्ही ताई आपल्याला अनेकदा सांगतात, म्हणजे मी सेशन अटेंड नाही केलेलं, पण ओंकार करताना सुद्धा जेव्हा तुम्ही नाभीवरती हात ठेवता तर तेव्हा तुम्हाला तिथं ती व्हायब्रेशन जाणवत असतात. सुरुवातीला तुम्ही एकदम प्रेशर घेऊ नका जाणवत नसतील तर. जेव्हा नवीन असतो तेव्हा जाणवत नाही, हळूहळू ती जमून जातात. याच गोष्टीवरती नाही का काही जणांनी मला वाटतं विषय भरकटच चाललाय, परत जागेवरती येते. जेथे धारणा ध्यान सरे, कल्पना निर्विकल्पी मुरे, जेथे धारणा ध्यान सरे. म्हणजे धारणा आणि ध्यान ह्या संपल्या की मग पुढची अवस्था येते, समाधी अवस्था येते. म्हणजे धारणा ध्यान संपून जातंय. कधी संपून जातंय की जेव्हा तुम्ही ध्यानाला नीट बसतायत, संत जे सांगतायत ते ऐकतायत त्यानुसार तुम्ही करताय, तर तेव्हा तुमची समाधी लागून आपोआप धारणा ध्यान संपून तिथं तुमची समाधी लागून जाते. कल्पना निर्विकल्पी मुळे केवळ ज्ञप्ती मात्र उरे सूक्ष्म ब्रह्म. म्हणजे तुम्हाला जेव्हा तुमची समाधी लागते तेव्हा तुम्हाला सूक्ष्म ब्रह्माचा अनुभव होत आहे. केवळ ज्ञप्ती मात्र उरे सूक्ष्म ब्रह्म. तेव्हा तुम्हाला तुमच्या सूक्ष्म ब्रह्माचे स्वरूप कळत आहे. भव मृगजळ आटले, लटिके बंधन सुटले, अजन्मास मुक्त केले जन्म दुःखा पासूनी. म्हणजे प्रपंचरूपी मृगजळ सुकून जाते. देह बुद्धीने घातलेले व मुळातच खोटे असलेले मीपणाचे बंधन तुटते आणि जो वास्तविक अजन्मा असा आत्मा, ज्याची जन्म मरणाच्या दुःखातून सुटका होते. तुटला द्वैताचा, एकच मिनिट त्याच्या वरची ओवी घेते 65वी. निर्गुणास निर्गुणास निर्गुण केले, सार्थकांचे सार्थक झाले, बहुता दिवसा भेटले आपणासी आपण. तुटला द्वैताचा पडदा, अभेद तोडीला भेदा, भूत पंचकाची बाधा निरसोनी गेली. निर्गुण परब्रह्मावर सगुणपणाचा आळ आला की तो नाहीसा करून त्याचे मूळ निर्गुणपण प्रस्थापित केले. मानव जन्माच्या सार्थकामध्ये परमोच्च सार्थक साधिले आणि फार फार दिवसांनी स्वतःची स्वतःशी गाठ पडली. द्वैताचा पडदा आल्याने अद्वैत दृष्टी आड झाले होते. तो पडदा फाडून अद्वैत प्रकट केले. अभेदाच्या अनुभवाने भेदाचा मागबूस नाहीसा केला. पंचभूतांच्या बनलेल्या दृश्य विश्वाला मिथ्यापणाने पाहून प्रपंचाचा भ्रम नाहीसा केला. स्वस्वरूप निधान जवळच होते, पण भ्रमामुळे ते सापडत नव्हते. भ्रमनिरास होऊन ते ज्याचे त्यास प्राप्त झाले. अशा रीतीने स्वस्वरूपाचे दर्शन झाल्यामुळे जिवंतपणी आपल्या देखत जन्ममरणाचे दुःख नाहीसे होते. मी आत्मा आहे हे ज्ञान झाल्यावर तो निर्भय होतो. अशा प्रकारे समास 8वा संपलेला आहे. पुढचा समास आहे सिद्ध लक्षण. तर सिद्ध लक्षण म्हणजे काय आहे? सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी एकच एक आत्मा समत्वाने वावरतो. बघा, हा सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी एकच एक आत्मा समत्वाने वावरतो. अशा प्रत्यक्ष अनुभवावर कायम आरूढ होणारा पुरुष खरा सिद्ध होय. त्याची लक्षणे या समासामध्ये वर्णन केलेली आहे. म्हणजे
सिद्ध पुरुष म्हणजे ज्याला हे सगळं ब्रह्मज्ञान झालेलं आहे किंवा ज्याला परमात्मा आत्मा याचं दर्शन झालेलं आहे, तर ते झाल्यावर त्याची जी लक्षणं आहेत त्या लक्षणांचं वर्णन या समासामध्ये केलेलं आहे. श्रीराम. अंतरी गेलिया अमृत बाह्य काया लखलखित अंतरस्थिती बाणता संत लक्षण कैसी. एखाद्या आता ह्याच्यामध्ये एखाद्या जर समजा माणसाच्या एखादा माणूस जर अमृत प्याला तर त्याच्या पोटात गेल्यावर त्याच्या शरीराची कांती बदलते. त्याचप्रमाणे आत्मसाक्षात्कार होऊन ब्राह्मी स्थिती अंगी बांधली म्हणजे संत्याच्या ठिकाणी कोणती लक्षणे दिसतात ती सांगावी असे श्रोता विचारत आहे. त्याच्यावर वक्ता काय उत्तर देतो. वास्तविक अंतर्यामी स्वस्वरूपाकार होणे हे मुख्य सिद्ध लक्षण होय, पण साधकांना कल्पना यावी यासाठी काही लक्षणे येथे सांगतो. सिद्धांचे ऐक सिद्धांचे लक्षण. जो आत्मस्वरूप हे वाचलं तर तुम्हाला कळेल म्हणून पुढच्या ओव्या वाचते. ऐक सिद्धांचे लक्षण. सिद्ध म्हणजे स्वरूप जाण, तेथे पाहता वेगळेपण मुळीच नाही. स्वरूप होऊन राहीजे तया नाव सिद्ध बोलिले, सिद्ध रूपी स्वरूपच साजे सिद्धपण. जो स्वरूपाकार होऊन राहतो त्याला सिद्ध असे म्हणतात. आत्मस्वरूप स्वतः सिद्ध आहे, त्याच्याशी तदाकार झाल्याने पुरुषाला सिद्ध म्हणणे शोभते. सिद्धाला देहाच्या अवस्थेवरून ओळखायचे नसते. संदेहरहित साधन, सदैव स्वरूपानुसंधान आणि आत बाहेर समाधान या तीन सिद्ध बनलेल्या पुरुषाची लक्षणे आहेत. ही तीन सिद्ध बनलेल्या पुरुषाची लक्षणे आहेत. कोणती तीन लक्षणं आहेत? संदेहरहित साधना, सदैव स्वरूपानुसंधान आणि आत बाहेर समाधान. हे जरी खरे असले तरी साधकांना सिद्धावस्थेची कल्पना यावी यासाठी सिद्ध लक्षणांचे कौतुकाने वर्णन करतो. अंतरस्थिती स्वरूप झाली पुढे काया कैसी वर्तिली, जैसी स्वप्नीची नथली स्वप्न रचना. तथापि सिद्धांचे लक्षण काही करून निरूपण जेणे बाणे अंतरखुण परमार्थाची. सदा स्वरूपानुसंधान हे मुख्य साधूंचे लक्षण, जनी आसोनी आपण जना वेगळा. सदा स्वरूपानुसंधान हे मुख्य साधूंचे लक्षण, जनी आसोनी आपण म्हणजे ते सर्वसामान्यांमध्ये असले तरी सुद्धा ते जनापेक्षा वेगळे असतात. स्वरूपी दृष्टी पडिता तुटून गेली संसार चित्ता, पुढे लागली ममता निरूपणाची. आता जेव्हा त्यांना स्वस्वरूपाचे म्हणजे आत्म्याचं दर्शन होतं तर तेव्हा त्यांना ह्या संसार चित्ता सगळ्या संपून जातात आणि पुढे त्यांच्यामध्ये इतकी आपल्याला जे त्यांना जे ज्ञान प्राप्त होतं ते ज्ञान इतरांना सांगावं याबाबत त्यांच्या मनामध्ये इतकी ममता लागते आणि इतकी निरूपण ते सतत सांगत राहतात. मंगलताई त्याचं उत्तम उदाहरण आहेत. सांगते आपलंच शिवसरोदय शास्त्राचंच घेऊयात. शिवसरोदय शास्त्रामुळे आता त्या अनेक दिवस करतात, अनेकांना शिकवतात, त्यामुळे त्याच्यामधून काय काय होतं हे त्यांनी अनेकदा सांगितलेलं आहे बरं का. त्या सांगतात आणि आपण करायच्या त्या चुका करतोच. त्या तेवढ्या पुरतं रागवतात बरं का, मी सांगणार नाही वगैरे म्हणतात आणि परत म्हणजे दर प्रतिपदा आली की त्या पुन्हा संकल्पाची मीटिंग घेतात. दरवेळेस ते म्हणतात मी काही सांगणार नाही, मी काही सांगणार नाही, मी काही सांगणार नाही, पण पुन्हा त्यांना माहिती आहे म्हणजे त्यांच्यामध्ये ती ममता, पुढे लागली ममता निरूपणाची. म्हणजे कितीही झालं तरी सुद्धा आपल्याकडे जे ज्ञान आहे ते आपल्या साधकांना मिळालंच पाहिजे. हा जो भाव येतो ना तो जेव्हा तुम्हाला आत्मस्वरूपाची प्रचिती आलेली असते तेव्हा तो तुमच्यामध्ये येतो. इथं तेच सांगितलेलं आहे. स्वरूपी दृष्टी पडिता तुटून गेली संसार चिंता, पुढे लागली ममता निरूपणाची. म्हणजे खरखरी आता सुद्धा मुलांसाठी जर त्या वर्ग घेतायत ना म्हणजे मी खरखरी चाट पडले. त्यांनी जे ते फ्लायर बनवले होते ना ते एका दिवशीच काहीतरी बनवलेले होते आणि काही सेम नव्हते. इकडे 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 प्रत्येकामध्ये कंटेंट वेगळे होते. म्हणजे दिसायला जरी सेम दिसत असलं तरी ते तसं नव्हतं. आणि इतके त्याच वेळेस माझ्या अंदाजे दासबोधाचा पण फ्लायर त्यांनी तेव्हाच बनवलेला होता आणि त्याच वेळेस मुलांचे सुद्धा फ्लायर त्याच वेळेस बनवलेले होते. म्हणजे मी म्हटलं यांनी एका दिवसामध्ये हे कसं बनवलं असेल किंवा काय केलेलं असेल वगैरे वगैरे. म्हणजे खरोखरी संपूर्ण म्हणजे इतर काही त्यांना कामं नसतील का पण त्यातून सुद्धा त्या वेळ काढून हे सगळं आपल्यासाठी इतरांसाठी सतत करत असतात. पुढे लागली ममता म्हणजे ही त्यांच्यामध्ये जी काही आहेत यातून त्यांना काहीच नको कारण ह्या स्थितीला त्या पोचलेल्या आहेत.
पण पुढे आपलं ज्ञान इतरांना द्यावं हे त्यांची जी निरूपणाची जी गोडी आहे ना ती ह्याच्यामध्ये सांगितलेली आहे. हे साधकांचे लक्षण परी सिद्धांगी असे जाण, सिद्ध लक्षण साधके विण बोलोच नये. बाह्य साधकाचे परी आणि स्वरूपाकार अंतरी सिद्ध लक्षण ते चतुरी जाणीजे ऐसे. संदेहरहित साधन तेची सिद्धांचे लक्षण अंतर्बाह्य समाधान चळेना ऐसे. अचळ झाली अंतरस्थिती तेथे चळनास कैसी गती, स्वरूप लागता होती स्वरूपची जाले. मग तो चळताच अचळ, चंचळपणे निश्चळ, निश्चळ असून चंचळ देह त्याचा. म्हणजे काय आहे तर अत्यंत निसंशयपणाने साधन करणारे हे सिद्धांचे लक्षण आहे. कधी भंग न पावणारे असे आतील व बाहेरील समाधान त्याच्यापाशी असते. ज्याच्या मनाची स्थिती अत्यंत निश्चल झाली त्याचे मन कधीच अस्वस्थ होत नाही. आपली वृत्ती एकदा स्वस्वरूपाला चिकटली की मग ती स्वरूपाकारच होऊन जाते. मग तो देहाने हालचाल करीत असला तरी अंतर्यामी स्थिरच असतो. चंचल असून निश्चल राहतो. अंतर्यामी त्याची वृत्ती अत्यंत निश्चल असते. देह मात्र चंचलपणे हालचाल करतो. स्वस्वरूपात विलीन होऊन जो स्वरूपाकारच झाला तो देहाने एका ठिकाणी पडून राहिला काय किंवा उठून पळाला काय, देहाच्या दोन्ही अवस्थांमध्ये अंतर्यामी तो अत्यंत स्थिर राहतो. सिद्धावस्था प्राप्त होण्यास मुख्य कारण म्हणजे अतिल अवस्था, अंतर्यामी वृत्तीरहित अवस्था असायला पाहिजे. ज्याची वृत्ती भगवंताकडे लागली तोच साधू साधू होय. बाहेरून कसंही असले तरी चालेल, देहाची अवस्था कशीही असली तरी हरकत नाही, पण अंतरंग अथवा मन आत्मस्वरूपाला चिकटावे, मग त्याच्या अंगी सिद्ध लक्षणे आपोआप प्रकट होऊन जातात. बघा, अंतरंग अथवा बाहेरून कसेही असले तरी चालेल, देहाची अवस्था कशीही असली तरी हरकत नाही, पण अंतरंग अथवा मन आत्मस्वरूपाला चिकटावे, मग त्याच्या अंगी सिद्ध लक्षणे आपोआप प्रकट होऊन लागतात. यासाठी एक गोष्ट सांगते. नाथांकडे ना एक जण येतो आणि तो म्हणतो की मला आहे ना तुम्ही म्हणजे अनुग्रह द्या. तर ते म्हणतात बर तुला काय येतं, म्हणजे ते असं हे करत असतात. तर तो म्हणतो हे बघा मला काही कुठला जप करता येत नाही, मला कुठली भक्ती करता येत नाही, मला काही कीर्तन करता येत नाही. ते म्हटले बर तुला बाकी जाऊ दे, तुला नमस्कार तरी करता येतो का. तो म्हटला हा मला नमस्कार करता येतो. तो म्हटला ठीक आहे. मग ते त्याला सांगतात की मग काय करशील तू, फक्त तुला एखादी गोष्ट दिसली आणि तुला एकदम असं वाटलं की मला देवाचं दर्शन व्हावंय, तर तिथं ते ह्या गोष्टीला, त्या वस्तूला, त्या व्यक्तीला, कोणाला जे समोर दिसेल त्याला ब्रह्म समजून नमस्कार करत जा. तुला नमस्कार येतो ना, तर तू त्या समोरच्या गोष्टीला, व्यक्तीला, जे काही दिसेल, झाड दिसेल, फुलं दिसेल, पानं दिसेल, प्राणी दिसेल, मनुष्य दिसेल, घर दिसेल, सजीव निर्जीव काही दिसेल, त्याला तू ब्रह्म समजून नमस्कार करत जा. जेव्हा तुला वाटतंय की मला आता ब्रह्माचं दर्शन व्हावं, तर तेव्हा तू ब्रह्म समजून त्याला नमस्कारच जा. मग झालं. हा सतत येता जाता ज्याला दिसेल त्याला नमस्कार करत असायचा. काय केलंय, बाहेरून कसेही असले तरी चालेल, देहाची अवस्था कशी असली तरी हरकत नाही, पण अंतरंग अथवा मन आत्मस्वरूपाला चिकटावे, म्हणजे त्याचं अंतस्वरूप जे मन आहे ना ते कशालाही नमस्कार करत होतं. आता एकदा काय झालं, ही पैठणमध्ये आहे ना ही गोष्ट. तर एक उकिरड्यावरती एक गाढव मरून पडलेलं होतं. त्याला असेच 2-3 दिवस झालेले होते. ते गाढव मेलेलं होतं, म्हणजे ते सडलं होतं, त्याच्यातून दुर्गंधी येत होती वगैरे वगैरे. तर तेवढ्यात हे तिथून चाललेले होते. त्या बुवांचं नाव मी विसरले. तर मग ही लोकांनी त्यांना बोलवलं. त्यांना सगळेजण साष्टांग नमस्कारवालेच म्हणायचे ना, मग असं चिडवायचे नमस्कारवाले. हे बघा तुम्हाला ब्रह्म हवाय ना, ते बघा तो तिथं जो उकिरड्यावरती जो गाढव मरून पडलेला आहे ना, तो म्हणजे ब्रह्म आहे. म्हणजे ते गाढव आहे ना त्याच्यामध्ये ब्रह्म आहे. मरून पडले असं काही म्हणत नाही ते म्हणतात त्या उकिरड्यावर जे गाढव आहे ना ते बघा ते ब्रह्म आहे. करा बरं त्याला साष्टांग नमस्कार. ते इतके हे असतात की ते तिथं मनापासून त्याला ब्रह्म समजून साष्टांग दंडवत घालतात. आता ते सतत त्यांनी काय केलेलं आहे, मन आत्मस्वरूपाला चिकटावे, ज्याच्या अंगी सिद्ध लक्षणे आपोआप प्रगट होऊ लागतात. त्यांनी त्या सगळ्या गोष्टींना स्वतः कायम ब्रह्म समजून त्यांनी ते तिथे नमस्कार केलेला. त्यांनी काय केलं, त्या गाढव्यामधल्या त्या ब्रह्माला त्यांनी नमस्कार केलेला आहे. आता ह्या सगळ्यामुळं काय झालं, चमत्कार झाला आणि ते 2 दिवसापूर्वी मरून पडलेलं गाढव जिवंत झालं आणि ते निघून गेलं.
हे नमस्कार करून उठले तेव्हा त्यांनी त्या गाढवाकडे बघितलं ना इकडे काही बघितलं, ते पुढंच तसे निघाले. त्यांचा रोजचा जो क्रम असतो ते काम करायला त्यांचे ते निघून गेले. हा हा म्हणता म्हणता ही सगळी पैठणमध्ये ही वार्ता पोचली. त्यातल्या काही जणांनी येऊन नाथ महाराजांना सांगितलं, अहो तो तुमचा साष्टांग दंडवत घालणारा जो आहे ना, त्यांनी आज गाढवाला जिवंत केलं असं सांगितलं. मग नाथांना पण ही गोष्ट कळाली. संध्याकाळी हा माणूस बरोबर येऊन नाथांना नमस्कार करत असे. तर त्याप्रमाणे तो नाथांच्या इथून साष्टांग दंडवत घालायला. तर ते म्हटले, या बुवा आज तुम्ही मोठी कमालच केली. तर ते म्हटले, काय झालं? नाही म्हणे, तुम्ही एका गाढवाला जिवंत केले. तर हा अगदीच हे होता, याला काही लक्षात नाही आलं. तर पण म्हणे आता मोठा घोटाळा झालेला आहे. आता पैठणमध्ये जर समजा कोणाच्या घरी मृत्यू आला तर काय होणार आहे, तुम्हाला बोलवणं येणार आहे. इथं काय झालेलं आहे, त्यांच्या आतमध्ये काय झालंय, अंगी सिद्ध लक्षणे आपोआप प्रगट झाली आणि ती प्रकट झाली आणि त्यामुळे ते गाढव जिवंत झालेलं आहे. आता बघा ते किती सिद्धीला पोचलेले आहेत. मग तेव्हा ते विचारतात नाथांना, मग मी काय करू आता? नाथ म्हणतात, सोडून जा तुम्ही. ते त्या क्षणी सोडून जा तुम्ही असं म्हटल्या क्षणी त्या बुवांनी नाथांच्या पायावरती आपला देह ठेवलेला आहे. तुम्ही जा सोडून म्हटलं, चला मी हा देहच सोडून चाललो. म्हणजे पैठण सोडून गेले वगैरे असं काहीही नाही, ते देहच सोडून गेले. म्हणजे त्यांच्या आतमध्ये त्या ब्रह्माचं आणि त्या आत्म्याचं इतकं एकरीकरण झालेलं होतं की तो त्यांच्या मताप्रमाणे वागू लागलेला होता. आणि त्यांची गुरुवरती इतकी भक्ती होती, म्हणजे आपल्या सत्संग साधूवरती इतकी भक्ती होती की ते सांगतील ते पूर्व दिशा. आपले गुरु जे सांगतील ती पूर्व दिशा. गुरूंनी काय सांगितलंय, तुम्ही इथून जा. इथून जा म्हटले की ते आपला प्राण त्यागून गेले. आणि जेव्हा त्यांनी सांगितलं दोन हात समजून नमस्कार, ब्रह्म समजून नमस्कार करत जा, या व्यतिरिक्त त्यांनी इतर काहीही विचार केला नाही. अंगी सिद्ध लक्षणे आपोआप प्रगट होऊ लागतात. यानंतर साधूंच्या लक्षणांचे वर्णन आहे. आता ही जी आहेत ही वरची जी सिद्ध लक्षणं जी आहेत ती सर्वसामान्य लोकांची आहेत. आता साधूंची, म्हणजे आता जे साधू आहेत, जे ज्यांना खरोखरी जे पुढे पोचले, यानंतर साधूंच्या लक्षणांचे वर्णन आहे. समग्र लक्षणे पाहिली तर असे आढळते, पशुपणा आणि माणूसपणा दोन्ही निर्मूलन झाल्याने साधूचे मन एका निराळ्या पातळीवर वावरते. पण कोणीही साधू पशुपणा व माणूसपणा नाहीसे करण्याच्या नादी न लागता तो आपली वृत्ती स्वरूपाकार करण्यात अहोरात्र अभ्यास करतो. या अभ्यासाने बाकीचे आपोआप घडून येते. आता असो हे बोलणे ऐका साधूची लक्षणे. जेणे समाधान बाणे साधका अंगी स्वरूपी भरता कल्पना, तेथे कैची उरेल कामना, म्हणून या साधूजना कामच नाही. कल्पिला विषय हातीचा जावा, तेणे गुणे क्रोध यावा, साधूजनाचा अक्षय ठेवा जाणार नाही. एखादी वस्तू किंवा एखादा भोग मिळावा अशी कल्पना केली आणि ती वस्तू किंवा भोग हातचा गेला तर मनुष्याला क्रोध येतो. परंतु स्वस्वरूप हा साधूचा अक्षय ठेवा असतो, तो कधीच हातचा जात नाही. म्हणून साधू अत्यंत क्रोधरहित असतो. साधू अत्यंत क्रोधरहित, म्हणून ते क्रोधरहित जाणावी स्वरूप संत. क्रोधरहित असतो. सगळे दृश्य नाशवंत पदार्थ बाजूला करून शाश्वत असे स्वस्वरूप साधू जाणतात. त्या स्वरूपाचे साक्षात दर्शन करून घेतात. त्या दर्शनाने आत्मरूप मी सर्व ठिकाणी व्यापून आहे असा त्यांचा अनुभव असतो. अर्थात माझ्याशिवाय जगात दुसरे कोणी नाही या भूमिकेत साधू राहतात. माझ्या वाचून दुसरा कोणी नाही, मग रागवायचे तरी कोणावर असा त्यांना प्रश्न येतो. म्हणून भूत मात्रांशी वागताना साधू पुरुष अत्यंत क्रोधरहित वर्तन करतात. म्हणजे संत एकनाथ एकदा नदीवरनं आंघोळ करून येत असताना गावातले जे गुणगुंड आहेत, तुम्ही बघितलं असेल तर ते नदीवरनं आंघोळ करून येतात, हे त्यांच्या अंगावर थुंकतात, ते पुन्हा जातात स्नान करून येतात. मग असं अनेकदा 108 वेळा घडतं असं म्हटलं जातं. तर 108 वेळा घेतलं सगळ्या शिटी जे थुंकणार आहेत ते खाली येतात आणि ते त्यांचे पाय धरतात आणि म्हणतात, आमचं चुकलं, आम्ही तुमच्या अंगावर इतक्या वेळा थुंकलो तरी तुम्ही आम्हाला एकदाही न रागवता तुम्ही आतमध्ये म्हणजे नदीमध्ये जाऊन स्नान करून आला. तर तेव्हा ते काय म्हटले, काही नाही, यामुळं मला अनेक दिवसाची माझी इच्छा होती 108 वेळा स्नान करावं, तर तुमच्यामुळं ते मला ती करता आले. म्हणजे साधूंचं कसं होतं, साधूंचं वागणं कसं राहतं, तर माझ्या वाचून दुसरा कोणी नाही या
मग रागवायचे तरी कोणावर असा प्रश्न त्यांच्यामध्ये येतो. म्हणजे मी आणि तू, तो आत्मा आणि माझा आत्मा एकच आहे, हे सगळीकडे ब्रह्मस्वरूपच आहे, ही त्यांच्यामध्ये वृत्ती धरून राहते. म्हणून मग त्यांना राग लोभ असं काहीही त्यांच्यापाशी राहत नाही. साधू स्वरूपाकार झालेला असतो. स्वरूप सर्व व्याप्ती आणि स्वयंभू असते. तेथे दोनपणाला वावच नाही. दुसरा कोणी असेल तर दंभ दाखवता येते, जेथे दुसरा नाही तेथे दंभ असू शकत नाही. म्हणून साधूच्या अंगी दंभ असत नाही. दंभ म्हणजे खोटेपणा. हे विश्वच माझे घर आहे असे साधू मानतो. पंचभूतांचा हा गुंतागुंतींचा आवाढव्य विस्तार खोटा आहे हे ओळखून साधू चटकन त्याचा त्याग करतो. या कारणाने साधूच्या अंगी लोभ नसतो. तो सदैव निर्लोभ असतो. त्याची वासना आत्मस्वरूपाशी समरस होऊन गेलेली असल्याने त्याचे हवे नको पण सर्वस्वी नाश पावते. जिकडे तिकडे माझा मीच पसरलेला आहे असा साक्षात अनुभव साधूला येतो. मग निराळेपणाने स्वार्थ साधायचा त्यास उरत नाही. या कारणाने साधू शोकरहित असतो. दुःखाचे मूळ स्वार्थ बुद्धी होय, तीच नाहीशी झाल्यावर दुःख आपोआपच नाहीसे होते. या कारणाने साधू अगदी भयातीत असतो. तो अत्यंत निर्भय आणि निवांत असतो. जगामधील सर्व वस्तूंना शेवट आहे, त्याचा अंत होतो, पण अनंत ब्रह्मस्वरूपाशी समरस झालेला साधू स्वतः अंतरहित असतो. स्वस्वरूप परमात्म्याशी ऐक्य पावल्याने साधू अमर होतो. आकाश जसे अगदी नरम असते त्याचप्रमाणे साधूचे अंतकरण अगदी मृदू असते. या कारणाने साधूचे बोलणे कठोर नसते, गोड असते. स्वस्वरूपाशी समरस होण्याचा अभ्यास करणारा योगी अथवा साधू अखेर स्वरूपाकार होतो. या कारणाने कोणत्याही दृश्य पदार्थाने त्याचे मन आकर्षित होत नाही. तो सदा सर्व काळ अनासक्त असतो. सर्व धर्मांमध्ये उत्तम धर्म स्वधर्म होय आणि स्वस्वरूपाशी तदाकार होऊन राहणे हा स्वधर्म समजावा. साधूची जी लक्षणे सांगितली या सगळ्यांचे रहस्य स्वरूपाच लीन होऊन राहणे हेच समजावे. स्वरूपात राहण्यासारखा अभ्यास केला म्हणजे साधक स्वरूपाकारच बनून जातो. मग साधूंची लक्षणे अंगी प्रगट होण्यास फारसा उशीर लागत नाही. बुद्धी आत्मस्वरूपात स्थिर झाली म्हणजे अवगुण सारेच्या सारे आपोआप गळून जातात. पण असा अनुभव येण्यासाठी सत्संगती हवी आणि संतांचा उपदेश पण हवा. जगामध्ये सगळ्यांनाच सारखा अनुभव येईल असे सांगता येत नाही. आलं लक्षात? म्हणजे संतांच्या तिथे आपण उपस्थित जरी राहिलो तरी जगामध्ये सगळ्यांना सारखाच अनुभव येईल असे सांगता येत नाही. पुढील समासात अनुभवाचे नाना प्रकाराचे कथन करायचे आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी समास 9वा पूर्ण झालेला आहे. शेवटचा जो समास आहे शून्यत्व निरसन. आज जरा थोडं अजून पुढे जातंय. शून्यत्व निरसन शेवटचा समास आहे 10वा समास. श्रीराम जनाचे अनुभव पुसता कळलोह उठला अवचिता हा कथा कल्लोळ श्रोता कौतुके ऐकावा. एक म्हणती हा संसारू करिता पाविजे पैलतारू आपला नव्हे की जोजारू जीव देवांचे. एक म्हणती हे न घडे लोभ येऊन अंगी जडे पोटस्ते करणे घडे सेवा कुटुंबाची. एक म्हणती स्वभावे संसार करावा सुखे काही दान पुण्य करावे सद्गती करणे. आता बघा ह्या याच्यामध्ये शून्यत्व निरसन म्हणजे काय सांगितलेले. प्रथम प्रापंचिक म्हणजे अज्ञानी लोकांच्या नाना प्रकारच्या मतांचे सविस्तर वर्णन करतात. सामान्य लोकांच्या मते त्यांचे अनुभव पाहिले तर ते परस्पर विरोधी असतात. म्हणजे थोडक्यात इथून मोक्ष कसा मिळवावा ह्याच्यासाठी ते सगळं सांगितलेलं आहे. तर काय सांगितलेलं. एक म्हणतो की आपण हा संसार करावा. संसार करता करता त्यातून पार पडता येते. जीवावर देवांचे नियंत्रण असल्याने हा व्याप काही आपल्या मालकीचा नव्हे. एक म्हणतो छे असे करून चालणार नाही. संसार करताना लोभ अंगी जडतो. मग आपल्या पोटासाठी आणि आपल्या कुटुंबाची सेवा करावी लागते. एक म्हणतो की संसार सहजपणे व सुखाने करावा पण त्याने सद्गती मिळणार नाही म्हणून सद्गतीसाठी काहीतरी दान पुण्य करावे. एक म्हणतो की संसार मुळी खोटाच आहे. वैराग्य धारण करावे आणि कोठेतरी देशांतरास निघून जावे. असे केल्याने स्वर्गप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो. एक म्हणती घर सोडून कोठे जायचे उगाच पायपीट करून फुकट हिंडण्यात काही अर्थ नाही. आश्रम धर्म सांभाळून आपल्या घरीच असावे हे चांगले. ह्या इथे ना
म्हणजे आपण कसं वागलं पाहिजे, काय केल्याने आपल्याला मोक्षप्राप्ती होणार आहे, काय केल्याने आपल्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका होणार आहे, यासाठी सर्वसामान्य जन जे काही बोलतात त्याबद्दल इथं सांगितलेलं आहे. मी यातल्या ओव्या वाचते, एखाद्यास तुम्हाला त्या कळतील. काही ओव्या वाचते. एक म्हणती कारण भाव, भावेचे पाविजे देव, ये रे हे अवघ्याची वाव, गथा गोवी. नाही, त्यापेक्षा मी इथंच वाचते, कारण सगळ्यांना हे होईल असं नाही. एक म्हणतो की शक्य तितकी वासना चांगली ठेवावी, वासना शुद्ध असली तर माणूस विनाशाय संसार तरून जातो. एक म्हणतो की संसार तरण्यास निष्ठा पाहिजे, निष्ठेने भगवंताची प्राप्ती होते, बाकी साऱ्या गोष्टी वायफळ समजाव्या. एक म्हणतो की आईबापांना अगदी मनापासून देव मानावे, त्या अगदी शुद्ध निष्ठा ठेवून त्यांची पूजा करावी. एक म्हणतो की देवा ब्राह्मणांचे पूजन करावे, भूतमात्रांचं पोषण करता नारायण त्याच्यामुळे प्रसन्न होऊन कृपा करतो. एक म्हणतो की शास्त्रांचा अभ्यास करावा, भगवंताने यामध्ये जो उपदेश केला आहे त्याप्रमाणे वागावे, म्हणजे परलोक प्राप्त होतो. एक म्हणतो की अहो, शास्त्रे इतकी आहेत की त्यांचे अध्ययन संपता संपत नाही, म्हणून त्या भानगडीत न पडता साधूला शरण जावे. एक म्हणतो जाऊ द्या त्या गोष्टी, उगीच वटवट करू नका, अंतःकरणी भूतदया असावी, हे सर्वांचे सार आहे. एक म्हणतो की पुण्य पदरी असेल तर अंतकाळी मुखात भगवंताचे नाम येईल, नाही तर त्या शेवटच्या क्षणी माणसाला भ्रम होतो. एक म्हणतो की आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपले सार्थक करून घ्यावे. एक म्हणतो की तीर्थाटन करीत फिरावे, त्यावर एक म्हणतो की तीर्थाटन यातायात करण्याची जरूर नाही. तीर्थामध्ये जाऊन शेवटी पाणी व पाषाण यांचेच दर्शन घ्यायचे असते. तीर्थयात्रा बुचकुळ्या मारता मारता नाकातोंडात पाणी जाऊन जीव मात्र कासावीस होतो, कष्टी होतो. यावर आणखी एक म्हणतो की हा वाचाळपणा पुरे करा, या जगामध्ये तीर्थाचा महिमा फारच थोर आहे, तीर्थाच्या नुसत्या दर्शनाने मोठमोठ्या पापांची होळी म्हणतो. अशी अनेक, म्हणजे एक म्हणतो म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये जे काही चालतं ना, ते समर्थांनी इथं मांडलेलं आहे की काय करावं म्हणजे आपल्याला मोक्ष प्राप्ती होईल, काय करावं म्हणजे जन्म मरणाची सुटका होईल. यासाठी प्रत्येकाच्या मनामध्ये वेगळे संकल्पना असतात, त्या इथं सांगितलेल्या आहे. एक म्हणतो या गोष्टी राहू द्या, आधी खायला पोटभर अन्न हवे, ते मिळाल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी सावकाश बोलाय. एक म्हणतो आधी पाऊस चांगला झाला पाहिजे, मग सगळ्या गोष्टी छान चालतात, कारण दुष्काळ पडू नये म्हणजे सगळे ठीक चालतो. एक म्हणतो की तंत्रशास्त्राचा अभ्यास करावा, त्यावरून वेताळ प्रसन्न करून घ्यावा, त्याच्या साह्याने स्वर्गात जावे आणि देव म्हणून राहावे. एक म्हणतो की अघोरी मंत्र साध्य करून घ्यावे, त्याने स्वतंत्र होता येईल. श्री हरी जिचा आश्रय आहे ती लक्ष्मी मग प्राप्त होईल. लक्ष्मीच्या भोवती सर्व धर्म गोळा झालेले असतात, मग इतर क्रियाकर्मांची आवश्यकता नाही. एक म्हणतो की बटू भैरवाच्या कृपेने वैभव प्राप्त होते. एक म्हणतो की झोटिंग सर्व काही पुरवठा करते. एक म्हणतो की काळी कंकाळी, एक म्हणतो की भद्रकाळी, एक म्हणे उष्टी चांडाळी प्रसन्न करून घ्यावी. एक म्हणतो की गणपती, एक म्हणतो की भोळा शंकर, एक म्हणतो की भगवती, या साऱ्या देवता लवकर प्रसन्न होतात. एक म्हणतो की मल्हारी ताबडतोब भाग्यवान करतो. एक म्हणतो की व्यंकटेशाची भक्ती सर्वात उत्तम भक्ती होय. प्रापंचिक माणसे अशा रीतीने आपापली मते सांगतात, ती सगळी सांगता येणे येथे शक्य नाही, त्यांच्या काही तऱ्हा समजाव्या म्हणून येथे वर वर्णन केलेले आहेत. प्रापंची लोक तर बोलून चालून अज्ञानी असतात, त्यांची मते भ्रममूलक असली तरी त्यात काही नवल नाही, पण परमार्थ मार्गात राहणारे आणि सस्वरूपाची ओळख असणारे लोक देखील आपापली भिन्न मते मांडतात. त्यांचा अनुवाद आता श्री समर्थ येथे करत आहेत. एक म्हणतो की भक्ती करावी म्हणजे भगवंत चांगली गती देतो. एक म्हणतात की कर्म करण्याने ब्रह्मप्राप्ती होतो. एक म्हणतो की भोग भोगल्या वाचून काही सुटत नाही, त्यामुळे जन्म मरण परंपरा काही तुटत नाही. एक म्हणतो की अज्ञानातून सर्व उर्मी येते, अज्ञान आहे तोपर्यंत ते येतच राहणार. एक म्हणतो की ब्रह्माखेरीज दुसरे काही जर नाही तर मग क्रियाकर्माची जरुरी कोठे आहे. त्यावर एक म्हणतो क्रियाकर्माच्या बाबतीत अशी भाषा वापरणे हा अधर्म आहे, असे बोलूच नाही. एक म्हणतो की दृश्य सारे नाशवंत आहे, सर्व
दृष्ट नष्ट झाल्यावर जे उरते ते ब्रह्म होय. त्यावर एक म्हणतो की समाधानाचे स्वरूप अशा प्रकारचे नाही, सर्व ब्रह्म आहे असे म्हणणे आणि सारे दृश्य नष्ट होऊन उरणारे ब्रह्म आहे असे म्हणणे हे दोन्हीही सिद्धांत पूर्व पक्षाचे भ्रम आहे. म्हणून एक म्हणतो की ब्रह्माच्या अनुभवाचे वर्म काही वेगळे आहे. यावर वक्ता आपला मुद्दा स्पष्ट करून सांगतो. प्रत्येक माणसाचे अनुभव निरनिराळे असतात. म्हणजे सर्वसामान्य माणसांचे आणि जे भक्ती करतात किंवा जे समर्थ आहेत, ज्यांना हे आहेत, त्या लोकांचे सुद्धा, म्हणजे असे दोघांचे अनुभव इथं सांगितलेले आहेत. प्रत्येक माणसाचे अनुभव निरनिराळे असते हे पूर्वीच सांगितलेले. ते सगळे आता एक एक करता सांगता येणार नाही. एक साक्षीत्वाने वागतो, साक्षी वेगळा आहे असे तो म्हणतो. आपण द्रष्टा आहोत, केवळ पाहणारे साक्षी आहोत. ही खरी स्वानुभवाची अवस्था आहे. आता स्वानुभव म्हणजे काय आहे? आपण द्रष्टा आहोत, केवळ साक्षीभावाने पाहणारे आहोत. दृश्याहून द्रष्टा वेगळा आहे असा अनुभव स्थिर झाला म्हणजे दृष्टांत राहून त्यापासून अलिप्त राहण्याची कला साधते. साक्षी रूपाने आपण निराळे आहोत असा प्रत्यक्ष अनुभव येतो. सर्व पदार्थांना जो जाणतो तो त्या पदार्थांच्या पलीकडे असतो, त्याहून निराळा असतो असा अनुभव आल्यावर देहात असून देखील अगदी सहज अलिप्तता येते. ज्याला हा अनुभव येतो तो म्हणतो की आपण साक्षीभावाने वागावे. दृश्य आजूबाजूला असले तरी द्रष्टेपणाने त्यापासून वेगळे होऊन राहावे. मी केवळ पाहणारा आहे या भूमिकेवर आरूढ होऊन दृश्यात वावरावे. वास्तविक या कडेला दृश्य विश्व आहे, त्या कडेला परब्रह्म आहे. या दोन्हीच्या मध्ये शून्याचे स्थान आहे. वेडा साधक त्या शून्यालाच ब्रह्म समजतो. बघा, म्हणजे आता इथं काय सांगितलं? वास्तविक या कडेला दृश्य विश्व आहे, त्या कडेला परब्रह्म, या दोन्हीच्या मध्ये शून्याचे स्थान आहे. शून्य अवस्था म्हणजे आपण ध्यानामध्ये गेल्यावरती आपल्याला शून्य अवस्था येते. अनेकदा आपल्याला काही क्षण आपल्या आसपासच्या आसपासच्या गोष्टी ज्या दिसत असतात किंवा ज्या जाणवत असतात ते सगळं संपून जातं. म्हणजे आपण ज्या अवस्थेमध्ये, मला शब्दांमध्ये नाही वर्णन करता येते, आपल्याला एक वेगळी अनुभूती त्या क्षणाला येते. म्हणजे आपण असतो पण आपण नसतो, अशी ती एक क्षणाची, काही वेळाची ती अवस्था असते. कधी ते जास्त वेळाची पण असते. पण जेव्हा आपण मूळ याच्यामध्ये परत येतो तेव्हा आपल्याला जाणवतं आपण कुठेतरी वेगळ्या ठिकाणी जाऊन आलो किंवा वेगळ्या ठिकाणी आपलं आता अस्तित्व होतं. वास्तविक या कडेला दृश्य विश्व आहे, त्या कडेला परब्रह्म आहे. या दोन्हीच्या मध्ये शून्याचे स्थान आहे. वेढा साधक त्या शून्यालाच ब्रह्म समजतो. वेडा साधक त्या शून्यालाच ब्रह्म समजतो. एक माणूस राजास भेटावयास गेला. त्याला राजाचा नोकर भेटला. तोच राजा आहे अशी गैरसमजूत करून घेतली आणि नंतर खरा राजा भेटला तेव्हा त्याची पहिली समजूत अगदी चुकीची ठरली. म्हणजे ज्या माणसाने कधी राजालाच बघितलेलं नसेल तर त्याला काय माहिती असतं? राजाचं फक्त वर्णन माहिती असतं. राजाचं वर्णन म्हणजे काय? त्याचे कपडे असे असणार आहे, त्याच्या डोक्यावर अशी टोपी असणार आहे, त्याच्या हातामध्ये अशी तलवार असणार आहे, वगैरे वगैरे. म्हणून हा असा भेटण्यासाठी तिथं जातो. आता तिथं द्वारपालाच्या नंतर आतमध्ये जो माणूस येताना दिसतो म्हणजे दुसरा द्वारपाल, तर त्या द्वारपालाच्या हातामध्ये सुद्धा कपडे वेगळेच असणार आहे. पण राजवाड्यामध्ये राजाचा द्वारपाल आहे त्या म्हटल्यावर त्याचे कपडे वगैरे कसे असणार आहे? त्यामुळे त्या माणसाचा भ्रम काय होतो की हाच राजा आहे. पण थोड्या वेळाने जेव्हा खराखरी राजा येतो तेव्हा त्याचा भ्रम निरसन होते. त्याचप्रमाणे दृश्य ओलांडल्यानंतर आढळलेले शून्य ब्रह्म मानले खरे, परंतु नंतर खरे परब्रह्म दर्शन झाले तेव्हा शून्यपणाचा सगळा भ्रम आपोआप नाहीसा झाला. शून्याचा प्रांत हा सूक्ष्माचा प्रांत आहे. परब्रह्माच्या दर्शनामध्ये येणारा शून्याचा अडथळा हा सूक्ष्म असतो. तो सूक्ष्म विवेकानेच बाजूला सारावा लागतो. पाण्यामध्ये मिसळलेले दूध राजहंस वेगळे करतो, त्यामधील दूध घेऊन पाणी टाकून देतो. त्याचप्रमाणे विवेकी साधक शून्य बाजूस सारून ब्रह्मस्वरूप ग्रहण करतो. आधी सगळे दृश्य बाजूस सारायचे, मग अदृश्य शून्य ओलांडायचे. त्यानंतर मूळ मायेच्या पलीकडे असणाऱ्या परब्रह्माचे दर्शन घडते. आधी सगळे दृश्य बाजूला सारायचे, मग
अदृश्य शून्य ओलांडायचे. त्यानंतर मूळ मायेच्या पलीकडे असणाऱ्या परब्रह्माचे दर्शन घडते. आपल्याला शून्य अवस्था म्हणजेच ब्रह्म अवस्था अनेकदा वाटते. आपण वेगळेपणाने जोपर्यंत पाहतो तोपर्यंत आपली वृत्ती शून्यापर्यंत जाऊन तेथे थांबते. त्यामुळे मनाची शून्यपणाची कल्पना वाढते. जे अदृश्य सूक्ष्म वेगळेपणाने अनुभवता येते त्यास शून्य असे म्हणतात. पण परमात्म वस्तू अनुभवायची असेल तर प्रथम तिच्याशी तदाकार व्हावे लागते. तिच्याशी अभिन्न होऊनच ती पाहता येते. या सर्व विवेचनावरून असे स्पष्टपणे ध्यानात येईल की काही केल्या शून्य परब्रह्म होऊ शकत नाही. काही केल्या शून्य जे आहे ते परब्रह्म होऊ शकत नाही. परब्रह्माचे दर्शन हवे असल्यास ब्रह्माशी तदाकार होऊनच ते घ्यावे लागते. ब्रह्मरूप होऊन ब्रह्माचा अनुभव येतो. मी स्वतः सिद्ध आत्माच आहे अशी भावना करावी. हा उपाय सत्पुरुष सांगतात. मुळात मी मनरूप नाही, शिवाय संतांनी तसे सांगितलेले नाही. मग उगाच कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा बोलण्यावर विश्वास ठेवून मी मनरूप आहे असे मानू नये. साधकाच्या बाबतीत असेच घडते. स्वानंद मिळावा म्हणून प्रथम साधक परब्रह्माच्या नादी लागतो. पुढे त्याची देहबुद्धी कमी होत जाते. स्वानंद भोगण्याचा त्याचा हेतू नाहीसा होतो. त्याची वृत्ती ब्रह्ममय होते. अर्थात स्वानंद भोगायला मीपणाने तो उरतच नाही. मग त्याच्या ब्राह्मी स्थितीचा किंवा आध्यात्मिक श्रीमंतीचा फायदा इतर लोकांना मिळतो. ब्रह्म अनुभवाची कथा ही अशी झालेली आहे. आपला खरा मी आणि परब्रह्म मुळात एकरूपच आहेत असा ज्ञानाचा स्वच्छ निर्णय आहे. या ठिकाणी ज्ञानदशक पूर्ण झालेला आहे. आता इथं शेवटची ओवी बघा, समर्थ काय म्हटलेले. आपण वस्तुमुळी एक ऐसा ज्ञानाचा विवेक, येथून हा ज्ञानदशक संपूर्ण झाला. आत्मज्ञान निरोपिले, आत्मज्ञान जे आहे ते मी निरोपिले. यथामतीने बोलले, समर्थ म्हणतात यथामतीने बोलले. न्यून पूर्ण क्षमा केली पाहिजे श्रोती. म्हणजे माझ्या बुद्धीप्रमाणे मी आत्मज्ञानाचे विवेचन केलेले आहे. त्यामध्ये जे काही कमी जास्त असेल त्याबद्दल श्रोत्यांनी मला क्षमा करावी. बघा, श्री समर्थ रामदास स्वामी म्हणजे किती डाऊन टू अर्थ असू शकतात. शेवटच्या ओवीमध्ये ते म्हणतात, माझ्याकडनं काही कमी जास्त बोललं गेलं असेल तर कृपया मला क्षमा करावी. या ठिकाणी आपला हा दशक 8वा संपलेला आहे. संपूर्ण दशक 8वा संपलेला आहे. खर तर हा संपूर्ण ज्ञान दशक जो आहे तो मी माझ्या यथामतीने प्राध्यापक बेलसरे यांच्या जे निरूपण किंवा सारांश जे त्यांनी लिहिलेलं आहे, जे भाषांतर केलेलं आहे, त्याच्या सहाय्याने समर्थांचा दासबोध मी माझ्या यथामतीने तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. यातून जे काही बरोबर झालेलं आहे ते रामराया रामदास स्वामी आणि प्राध्यापक बेलसरे मंगलताई यांच्यामुळे झालेले. ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या माझ्या अज्ञानी बुद्धीमुळे झालेल्या आहेत. त्या कृपया त्या सगळ्या पोटात घ्याव्यात. आणि जे काही झालेलं आहे त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते. तुम्ही शांतपणे बसून आजही 5:30 वाजलेले आहेत. 2 दिवस शांतपणे बसून मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहून जे ऐकलं त्यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानते. मंगलताईंचे पुन्हा एकदा आभार मानते. त्यांनी सांगितलं त्यामुळं हा दासबोधाचा हा जो भाग आहे ना तो मनापासून अभ्यासला. आणि काल जेव्हा सविताताईंनी ते फोटो वगैरे टाकले ना त्यावेळेस आणखी वाटलं की अरे हे म्हणजे काही गोष्टी आपल्या डोक्यात असतात बरं का, पण ते आपल्याकडनं राहून जातात. ते चार्ट बघितल्यावर बरोबर लक्षात येते की आपल्या आत्म्याचा प्रवास किंवा आपला अभ्यास कशा पद्धतीने झाला पाहिजे. खूप छान पद्धतीचे ते चार्ट आहेत. म्हणजे खरी आपण सगळ्यांनी ते जर समजा सावकाश शांतपणे जर समजा बघितले ना तर आपल्याला त्या सगळ्या देहाच्या ज्या अवस्था आहेत, आपल्या ध्यानाच्या ज्या अवस्था आहेत त्या किंवा पंचभूते काय आहेत
हे सृष्टीचं स्वरूप कसं आहे, सृष्टी कशी निर्माण झालेली, या सगळं प्रत्येक चार्टमध्ये त्याचं संक्षिप्त रूपामध्ये दिलेले आहे. आणि त्यातून आपण आणखी छान आपल्या ज्ञानामध्ये भर घालू शकतो. म्हणजे सुलक्षणाताई, मगाशी मी चुकून सविताताई म्हटलं वाटतं, सुलक्षणाताईंचे मनापासून आभार मानते की त्यांच्यामुळं खरोखरी आणखी छान पद्धतीने हे कळून आलेलं आहे. तुम्हा सगळ्यांचेही मनापासून आभार करून हा दशक इथे संपला हे सांगते. धन्यवाद. सगळ्यांचे खूप मनापासून धन्यवाद. छान, खूप छान, खूप छान मृदुला मॅडम. खूपच ओघवत्या स्वरामध्ये, नॉनस्टॉप पाणी पिऊन पिऊन का महिना, पण तुम्ही अखेर संपवलात, वेळेत संपवला आणि खूपच छान सांगितलं. मला जरा तुमची स्टाईल अनुजा मॅडम सारखी वाटली बोलण्याची. थोडं पॉज घेत बघा, तुम्ही चेक करा, अनुजा मॅडम आहेतच. मला सारखं असं अनुजा मॅडमची आठवण येत होती. तर दोघींची जरा स्टाईल छान आहे. खरंच सुंदर सांगितलं आणि काय सुंदर लिहिलंय त्यांनी, बापरे, खूप मस्त लिहिलंय. आणि सुलक्षणा मॅडमनी जे चार्ट टाकले ते मला सुद्धा खूप आवडले. आणि ती पुस्तकं सुद्धा मी हातात घेतली होती, पण त्यावेळेला ते काही आवडायचं नाही ना. ते ठेवून दिलेली पण आठवतात तशीच. आणि आता नुसती मॅडमनी पानं टाकली थोडीशी, मी तर वाचली पण नाही, नुसती नजर फिरवली तरी मला ती खूप आवडली. तर खूप छान मृदुला मॅडम, धन्यवाद तुमचे. आमच्यासाठी वेळ काढलात तुम्ही तुमच्या सगळ्या ह्याच्यातनं. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तुम्हाला कोणाला विचारायचंय मॅडम ना काही? काही मॅडमना विचारायचं असेल तर बोला. अवर्णनीय अनुभव आहे शिवथरघडीचा. मॅडम थोडस उठावं जरा, मला पण खूप बघायची इच्छा आहे परत. हा, हे जे पांढरं दिसतंय तो रोड येतो बरोबर तिथला? हो ना मॅडम, पांढरं दिसतंय ते? तो पांढरा दिसतोय ना, तो धबधबा आहे. आणि ह्या अच्छा, ज्या बिल्डिंग, धबधबा आहे का? हा बर बर हा बर. हा, आणि इकडे ज्या त्या सगळ्या बिल्डिंग दिसतात अरेच्या, मला इकडे उभं राहावं लागेल. आणि हा. त्या इकडून पायऱ्या देऊन त्या ठिकाणी बरोबर त्या घळीच्या टोकाशी तो धबधबा आहे. हम्म. आणि इकडच्या छान, बाजूला त्या सुंदर. सगळ्या समर्थ सेवा मंडळाचं तिथं राहण्याची वगैरे सगळी सोय असलेलं हे आहे. म्हणजे तिथं हम्म. पावसाळ्यामध्ये आहे ना, हम्म. दासबोध वाचनाचा एक खूप कार्यक्रम सिनियर सिटीजन साठी असतो. हो का? म्हणजे अच्छा, हा हा हा. हा, म्हणजे आता यावर्षी हम्म. कळला की मी कळवते, पण साधारण जुलै ऑगस्ट मध्येच असतो. त्यावेळेस आहे ना, आपण बोललेला एकही शब्द ऐका, धबधब्याचा आवाज चालू असतो. धबाबा आदळे असं जे समर्थांनी वर्णन केलेलं आहे ना, हा ते सेम हा. त्यामध्ये तसंच केलेलं आहे. हम्म. आणि त्या खूप म्हणजे ती जी काही, आणि आता तिथं त्यांनी तारेचं कंपाऊंड वगैरे केलेलं आहे. म्हणजे मी माझ्या लहानपणी जेव्हा गेलेले ना शिवतरघळीला, तर हम्म. आता गाडी तिथपर्यंत जाते. पूर्वी गाडी पण जात नव्हती. आम्ही जे गेलेलो आहे रायगडवरनं खाली उतरलोय आणि भोरच्या तिथं शिवतरघळीला तिथं उतरावं लागतं. आणि बापरे. तिथून तो हम्म. जंगलातून तो सगळा रस्ता होता. आणि तिथं लिहिलेलं होतं घळीकडे, असं करून एका झाडावरती असं लाकडं लावलेली होती आणि त्याच्यावर हो घळीकडे करून हो काही हो ठिकाणी हो असं ते हो. चालत तिथपर्यंत जाऊन. आणि खूप छान परिसर आहे, अप्रतिम परिसर आहे. हम्म. सुंदर. फोटो टाकून द्या आपल्या नम ग्रुपवर हा मागचा हो, तुमच्या. चालेल 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 चालेल. चालेल. घळीचे दोन नम तीन फोटो टाकते. नमस्ते. हा, टाका टाका. हा हम्म. हा हा. त्या छान ठिकाणी म्हणजे सेवा कल्याण, घडली नमस्ते मॅडम. तुमच्या हो हातून. हो हो हो. म्हणजे आज आणि दर्शकही छान होता. आता जे गडावरती जे आमचं शिबिर चाललंय ना, तर त्याच्यामध्ये हम्म. समर्थांच्या शिष्यांची नावच गटांना दिलेली आहे, मुलांच्या गटांना. हो का? हा. तर तेव्हा कल्याण स्वामींबद्दल मला लिहायचं होतं. आता दासबोध हम्म. होता, तर कसं ऑटोमॅटिकली येत जातं. तर इथं कसं हम्म. झालंय, समर्थांनी सांगितलंय आणि कल्याण स्वामींनी लिहिलेलं आहे. महाभारत हम्म. सुद्धा कसं झालंय, महाभारत गणपतीनी लिहून घेतले. म्हणजे कल्याण स्वामी आणि गणपती याची मी व्यासांनी सांगितले आणि गणपतीने लिहून घेतले. गणपती आणि ह्यांची कल्याण स्वामींची हे दाखवले की ते कसे ते दोघं सेम आहेत. आता हे तर मारुतीचा अवतार हम्म. आहेत रामदास स्वामी. हम्म. आता आणखी कल्याण स्वामींचं कसं, तर ते नदीवरनं, म्हणजे पूर्वी गडावरती पण पाणी होतं, पण वाहत्या पाण्याची गरज हवी म्हणून मग ते मोठ्या मोठ्या कावडी, म्हणजे सज्जनगडावर आले की हम्म. तुम्हाला ते मोठे हम्म. हांडे दिसतील कधीतरी, तर ते घेऊन हम्म. हे कल्याण स्वामी वर यायचे. तर त्याच्यामध्ये सुद्धा आहे ना,
की तिथं परत एक दाखवलं, कारण लहान मुलांना हे समजलं पाहिजे ना, की नाहीतर त्यांना सांगितलं हे असं करत होतं तर नाही, की ह्यांच्यामध्ये कशी ताकद होती. हम्म? म्हणून ते का ताकद होती तर की ते रोज सूर्यनमस्कार वगैरे घालत होते. त्यामुळं बरं, आता ही ताकद म्हणजे एवढं आणायचं तर मग त्यांना आहार पण तसाच पाहिजे. मग त्यांना आहार तेव्हा काय होता, हरभऱ्याची डाळ आणि गुळ होता. म्हणजे हरभऱ्याची डाळ आणि हरभऱ्याची गुळ डाळ आणि ह्याच्यामध्ये काय? गुळ, गूळ. गुळ असायचं. हा, बर. गुळ. हा, म्हणजे थोडक्यात पूर्ण असायचं. हा, असं. हा. पण त्यांना असं आपण चणे खातो तसे ते हरभरे आणि गुळ हातामध्ये म्हणजे घेऊन खाली कावड घेऊन यायचे ते. आणि मग त्यामुळं त्यांना त्यांचे बाकीचे शिष्य म्हणजे हे सुद्धा म्हणजे हे हरभर आणि गुळ जे काही आहे म्हणजे फुटाणे तुम्ही खा, गुळ खा, त्याच्यामध्ये कशी कमी खाऊन सुद्धा जास्त ताकद आहे ती मग त्याच्यामध्ये येते. असं मग त्या मुलांना हम्म. असं सांगायचं की चिप्स वगैरे खाऊन काही येत नाही, हे खाल्लं म्हणून मग तुम्हाला, कारण तिथं मुलांना प्रत्यक्ष ते हांडे वगैरे बघायला मिळणारच आहेत. असं. हम्म. असे मग ते तुलना करत म्हणजे ते आधीच्या मुलांना जर समजा त्यांची कल्याण स्वामी असं ते म्हणजे समर्थाने सांगितलं छाती उडाली म्हणून लगेच उडी मारली तर ते म्हणतील हे हे वेडेपणाच आहे, कशाला उडी मारायची. कारण हम्म. हल्लीची मुलांना ते काही पटणार नाहीये. छाती उडाली म्हटल्यावरती हे म्हणे वेड्या, म्हणजे आता ते आम्ही का सांगू आणि मुलं ऐकतील असं होतच नाही. मग त्या हम्म. मुलांच्या हम्म. बुद्धीने कसं घेता येईल मग हे सांगायचं, असं ते बरोबर. चाललेलं होतं. ते तुमचं झालं का शिबिर घेऊन झालं? नाही नाही, आता आहे 25 तारखेपासून सुरू आहे ना, 25 ते 30. आता आजच्या या 25 हा पासून. हा, या पण म्हणून तर आणि मी तो कितीला संपणार आहे? 30 तारखेला शेवटचा दिवस आहे. 30 ला. त्यामुळेच तर बर बर मला बर. त्या हायर हा. चक्राला म्हणून तर मला घेता नाही ना आलं. हा. तुम्ही हायर हा, कारण चक्र नाही आहे का? नाहीये नाहीये बर, ना, जाऊ कारण दे, ते वेबसाईट करून करा. हो, ते झालंच की आता हम्म. काय पर्याय राहिला नाही, काय माहिती का. हम्म. वेबसाईटला पण असतं पण प्रत्यक्ष जे काही होतं ना ते वेगळं असतं. ते आहेच आहे. ती ऊर्जा. पण हा, तुम्हाला तर ते हे 2-3 दिवस जमले असते, 21 ते 25. हा, पण ते असं झालं ना की ते अर्धवट केलं की मग हे, आणि तिथे पण 5:30 वाजल्यापासून सकाळचं सत्र सुरू होणार म्हणजे आम्हाला 5 वाजता उठावं लागणार. म्हणजे मग ते हा. जरी तिथं असलो, अर्थात गडावर आमची राहण्याची सोय तिथे रेंजच नाहीये. हम्म बरोबर हम्म बरोबर. हम्म. हम्म. काय चालतंय. काय घेणार आहेत शिबिरात, सांगा बाकीच्यांना जरा थोडं ऐकवा. हा, आता हम्म. शिबिरामध्ये 5:30 पासून रात्री 10:30 पर्यंत मुलांचं शिबिर 9:30 पर्यंत चालणार आहे. हम्म. आमच्यासाठी 10:30 पर्यंत आहे. सगळ्यात आधी सकाळी मुलांना उठवलं ना की त्यांच्याकडनं व्यायामामध्ये थोडे हलके व्यायाम आणि सूर्यनमस्कार असणार आहे. आमचे हम्म. प्रातस्मरणाच्या काही प्रार्थना आहेत त्या असणार आहेत. हम्म. हा, तर हे सगळं जे सकाळचं सत्र आहे ते 7:30 वाजेपर्यंत चालणार, म्हणजे 5:30, 6:30, 7:30. हम्म. म्हणजे हम्म. 2 तासामध्ये हे सकाळचा त्यांचा व्यायाम, थोडीशी ऊर्जा वगैरे हे सगळं येणार आहे. नंतर त्यांचा नाश्ता वगैरे होणार आहे. नंतर जी सत्र आहे त्यातमध्ये व्याख्यान असणार आहे. मग हम्म. व्याख्यानामध्ये विषय दिलेले आहेत. त्या विषयावरती म्हणजे आता समर्थांचा विषय दिलेला आहे एका ह्याला. मग अम, हम्म. अम, समर्थांचा विषय दिला तर त्याच्यावरती व्याख्यान सांगितलं जाईल. मग समर्थांच्या गोष्टी मुलांना वेगवेगळ्या प्रकारे सांगितले हम्म. जातील. हम्म. हा, हम्म. आता पुढं ते एक सत्र 1 तासाचं संपून गेलं. आता ह्याच हम्म. ह्याच्यावरती गटचर्चा असणार आहे. मग हम्म. गटचर्चामध्ये काय सांगितलेलं आहे त्याबद्दल मुलांनी हम्म. बोलायचंय. आता हम्म. ह्यानंतर मग पुढं त्यांनी मंथन करायचंय. तर मंथनमध्ये काय असणार आहे, समर्थांचे संघटन कौशल्य हा विषय दिलेला आहे. आता मग हम्म. त्यांनी जे हम्म. आता काही केलं, गटचर्चा केली, व्याख्यान ऐकलं, मग ह्याच्यामध्ये त्यांनी हम्म. मंथन करून त्याच्यावरती काय करता येईल ते हे करायचंय. आणि ते समोर येऊन म्हणजे त्यांचा जो गट आहे 10 जणांचा गट, रोज एकेकाने येऊन समोर येऊन बोलायचं आहे हम्म. की काय हम्म. ह्याच्यातून तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. नंतरचा हम्म. जेवणाचा वगैरे वेळ आहे आणि नंतर कला कार्यानुभव ह्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी ठेवलेल्या आहेत. म्हणजे जसं आता आपण मातीचं म्हटलेलं आहे. हा, हम्म. तर हम्म. तसं ऍक्च्युली इथं कुंभार वर येणार आहे आणि चाकावरती अरे वा, मुलांना वस्तू करायला शिकवणार आहे. किती छान. हा. हा हा, मग असे 3 दिवसाचे 3 वेगळे कला कार्यानुभव झाल्यानंतर संध्याकाळचा नाश्ता झाल्यावर पुन्हा मुलांना एकदा खेळ आहेत. आता सकाळी पण खेळ होते म्हणजे सकाळी व्यायाम वजा होते. आता हम्म. संध्याकाळचे खेळ म्हणजे खरी खेळ म्हणजे मुलं इतकं हम्म. धुडगूस घालतात ना त्याला काही सीमाच नाही. मग तो हम्म. 6 पर्यंत ते होणार. 6 ते 7 उपासना म्हणजे गडावरती जी समर्थांची उपासना चालते ती होणार आहे. हम्म. हम्म. त्याच्यानंतर 7 ते 8 मुलांना एक डायरी लेखन म्हणजे चिंतन हा स्वरूपाचा असतो, ते आम्ही सांगणार आहोत काय हम्म. आहे काय नाही हम्म. वगैरे. हम्म. हम्म. नंतर जेवण होणार आहे आणि 9 नंतर
मग एक प्रबोधनात्मक गाणं असेल, काय असेल, हम्म मधल्या आधी हम्म ह्याच्यामध्ये पण वेगवेगळी गीतं वगैरे आम्ही शिकवतो आणि हम्म मग हम्म प्रबोधन, ध्यान वगैरे होऊन सगळ्या शेवट झोपायचं आहे. किती हम्म. मुलं आहेत? 52, सॉरी, बापरे 59. 59. बापरे आणि तुम्ही किती आहात? आम्ही 10 जण आहे. बापरे हा. तेच आता अवघड आहे. ती जरा मुलांना ती सांभाळणं जर खरंच अवघड आहे नाही. हो हो हो, नाही नाही, तेही आणि खरंच सांभाळ. गडावर म्हणजे थोडं अजून. हम्म. हम्म. छान छान छान. चला तुम्हाला ऑल द बेस्ट तुमच्या शिबिरासाठी. हो, धन्यवाद. लवकर घेऊन या आमच्या सेवेसाठी. नक्की चला नक्की. धन्यवाद हो, धन्यवाद. चालतंय. धन्यवाद. सुलक्षणा मॅडम बंद करा. हो, चला हो धन्यवाद धन्यवाद मॅडम. सुलक्षणा मॅडम, सगळ्यांना धन्यवाद.